भारताची अर्थव्यवस्था ही ग्रामीण अर्थव्यवस्थेबरोबर इतर क्षेत्रातही गंभीर परिणाम झालेला आपल्याला दिसून येत आहे. आपल्याला माहितीच आहे, ग्रामीण भागातील शेती ही संकटात आहे. व्यापार खरीददार नाही, शेतातील उत्पादनाचे भाव काडीमोल आहे. ग्रामीण भागाच्या आर्थिक कणा शेती मानली जाते. 21 मार्च पासून लॉकडाऊनमुळे सर्व काही थांबलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे संकट वाढले आहे. या संकटाच्या काळात त्यांचा आत्मविश्वास करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे. ग्रामीण अर्थविषयी चिंता तुम्हा सर्वांची आहे. यासाठी चर्चा करण्यासाठी चुमीर महाविद्यालयाने भारतीय ग्रामीण व्यवस्थेत झालेला आर्थिक परिणाम यावर त्यांनी एक विषय अतिशय रोचक आणि आता सध्याच्या ज्या काही काळ आहे त्या काळावर मात्र नक्कीच याच्यावर चर्चा करण्याचा हा विषय आहे. आणि म्हणूनच या विषयावर बोलण्यासाठी या प्रथम सत्रात डॉक्टर निळकंठ जी पेंडसे हे आपल्याला कोरोना व्हायरस आणि भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था यावर आपल्याला मार्गदर्शन करतील. सन्माननीय डॉक्टर निळकंठ पेंडसे हे अर्थशास्त्र विभाग प्रमुख व परीक्षा नियंत्रक आहेत. राणी दुर्गावती विश्वविद्यालय जबलपूर येथे ते कार्यरत आहेत. पीएचडी संशोधक मार्गदर्शक असून पीएचडी प्रबंध परीक्षक सुद्धा आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वाचन करून व्याख्यान सुद्धा केलेले आहेत. या परिषदेत या परिषदेत ते ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करणार आहे. आपण काल पाहिलंच होतं की कालही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आपल्याला डॉक्टर गोलाई सरांनी मार्गदर्शन केलेलं होतं. त्यात काही अजून असतील तर याच्या पुढे आपल्याला जबलपूरचे सर सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तत्पूर्वी मी मात्र काल झालेल्या परिषदेच्या थोडक्यात चर्चा आणि आजच्या परिषदेसाठी शुभेच्छा देण्यासाठी मी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय कार्तिक पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. सन्माननीय पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, मी अशी त्यांना विनंती करते. सर्व बुद्धिवान अभ्यासक संशोधक प्राध्यापक आमच्या वेबिनार मध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानतो. 2 दिवसीय वेबिनार चर्चासत्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर द्वारा संचालित 16 गांधी सेवा शिक्षण समिती चिमूर द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर आयोजित 2 दिवसीय वेबिनार या चर्चासत्राच्या अनुषंगाने आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर दीपक भाऊ यावले, सचिव गांधी सेवा शिक्षण समितीचे सन्माननीय विनायक बापू कापसे आणि संचालक मंडळ यांना पहिल्यांदा मी धन्यवाद देतो. आणि 2 दिवसीय चर्चासत्रामध्ये उत्तम असं संचालन करणाऱ्या डॉक्टर मनीषा वर्मा मॅडम यांना धन्यवाद देतो. आणि या संबंधित आमचे महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नव्हतं, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि 2 दिवसीय चर्चासत्रामध्ये जे काही विचाराची मेजवानी झाली, देवाणघेवाण झालं, त्या संदर्भातून मी थोडक्यात 2 शब्द बोलण्यास प्रारंभ करतो. कालचा जो विषय होता किंवा आजचा जो विषय आहे, कालच्या विषयामध्ये कोरोना या विषाणू COVID-19 या विषाणूने संपूर्ण भारत देश असो, अर्ध जग असो किंवा गाव पातळी असो किंवा शहर असो, यामुळे जनजीवन ठप्प झालेलं आहे. आणि या संदर्भातून भारतीय आर्थिक वाढी विकासाच्या आजवरच्या प्रक्रियेला जडलेले मुख्य दूषण यास असमान विकासाचे फलित होय असं मला म्हणावं वाटते. शेतीसह एकंदरच ग्रामीण अर्थकारणाचे सक्षमीकरण घडवून आणणे, मोठ्या शहरामध्ये व
महानगरी सभोवतील केंद्रबिंदूत होणाऱ्या औद्योगिक गुंतवणुकीचे विकेंद्रीकरण घडवून आणणे, तरुण मनुष्यबळाच्या रूपाने उपलब्ध असणाऱ्या विपुल श्रमसंपदेचा उत्पादक पद्धतीने विनियोग साध्य करणे यासारखी भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुढ्यात उभी असलेली ही सगळी आपल्याला रूपे पाहायला मिळते. याचं कारण असं आहे की हा ज्वलंत प्रश्न आहे ग्रामीण अर्थव्यवस्था. या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आधारित शेती आहे. त्या शेतीवर पाऊस जर जास्त पडेल तर शेती हा एक घटक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पोषक असा असू शकतो. या कारणाने हा विषय आम्ही निवडला. डॉक्टर गोलाई सरांनी काल उत्तम मार्गदर्शन केलं, त्या संदर्भात त्यांना धन्यवाद देतो. आणि दुसरं, मध्ययुगीन भारताच्या स्त्रिया, या स्त्रियांचं योगदान काय काय आहे तर त्या संदर्भात त्यांनी डॉक्टर मस्के सर यांनी उत्तम असं मार्गदर्शन केलं. त्याला आम्ही धन्यवाद देतो. कारण की या 1900 शतकामध्ये जे आधुनिक काळातील जे भारतीय प्रबोधन घडून आलं आणि त्यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन आणि आधुनिक या काळामध्ये ज्या ज्या स्त्रियांचं योगदान होतं त्या स्त्रियांच्या संदर्भातून सरांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलं. त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या परिषदेला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मी बंद करतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि प्रेरणा सुद्धा मिळाली याच्यामुळे. आणि म्हणूनच आता पुढच्या मी कार्यक्रमाला सांगते की डॉक्टर निळकंठ पेंडसे सरांचा परिचय करून देण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर रहांगडाळे सर की त्यांनी सरांचा परिचय थोडक्यात करावा. सर नमस्कार. आमच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित 27 आणि 28 या 2 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये सर्वांचं स्वागत आहे. काल पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर गोलाई सरांनी कोरोना आणि भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयावर त्यांनी खूप छान आम्हाला माहिती दिलेली आहे. त्या संदर्भात त्यांचं मी धन्यवाद करतो. आणि आज 28 मे 2020 ला पहिल्या सत्रामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने कोरोना व्हायरस आणि त्याचा भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला जो परिणाम आहे या संदर्भात चर्चा व्हावी याकरिता आम्ही महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर निळकंठ पेंडसे सर यांना आमंत्रित केलं. त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारलं. त्या संदर्भात त्यांचा मी सर्वप्रथम महाविद्यालय आणि विभागाच्या वतीने त्यांचं मी धन्यवाद मानतो. सरांचा परिचय म्हणजे सर परीक्षा नियंत्रक राणी दुर्गावती विश्वविद्यालय जबलपूर मध्य प्रदेश या विद्यापीठातून संबंधित असून सरांनी जवळपास 35 लोकांना पीएचडी करता मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सरांनी जवळपास 100 पेक्षा अधिक लोकांच्या पीएचडीचे व्हॅल्युएशन पीएचडी प्रबंधाचे व्हॅल्युएशन केलेले आहे. त्याचप्रमाणे सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा अनेक परिषदांमध्ये शोध प्रबंध लिखाण आणि त्याचं सादरीकरण केलेलं आहे. सरांचं या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव जो आहे हा मोठा दांडगा आहे. सरांचं परिचय दिलं तेवढं कमी आहे. परंतु महत्वाची बाब म्हणजे सरांचं जे शेड्यूल आहे अत्यंत तंतोतंत आहे. सरांकडे परीक्षा विभाग आहे, त्यामुळे विद्यापीठाची परीक्षा आयोजित करणे, त्याचं कंट्रोलिंग करणे हे अनेक कामं सरांकडे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरांनी वेळेत वेळ काढून आम्हाला मोलाचं वेळ दिलेला आहे आणि या संदर्भात सरांचा मी धन्यवाद देतो. आणि
पुढचं सूत्रसंचालन मॅडमकडे देत आहे. मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मी ह्या कंपनी वाल्याला फोन करून विचारते की तुमचे आता 2-2 मी बंदे तुमचा यायला जास्त वेळ न घेता सन्माननीय डॉक्टर निळकंठ पेंडसे सर यांना आमंत्रित करते की त्यांनी भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे कोरोना व्हायरस आणि भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्था यावर आपले मार्गदर्शन करावे. आणि म्हणून मी माननीय पेंडसे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर शिक्षक मंडळी, आवाज बरोबर येतो? हो हो. हॅलो. हा येत आहे सर. येत आहे सर. हा, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर शिक्षक मंडळी तसेच या वेबिनारला जमलेले इतर शिक्षक आणखी संशोधक, मागच्या बऱ्याचशा काळात जवळजवळ 4 महिने 5 महिने झाले महाराष्ट्रात येणं काही झालं नाही. हे कोरोना प्रकरणामुळेच हे सगळा गोंधळ झालेला आहे. आता एक प्रश्न हा महत्वाचा असा असतो की हा कोरोनाचा जे प्रकरण आहे त्याच्यावरती अजूनपर्यंत कोणचं पण प्रकारचं औषध निघालेलं नाही. तेव्हा हे प्रकरण अजून चालत राहणार असं आढळून येतं. पाहिलं तर आपण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये इतर क्षेत्रापेक्षा जास्त महत्वाचं क्षेत्र म्हणजे हा ग्रामीण भाग असा आहे. ग्रामीण भागामध्ये शेती म्हणजे शेतकरी आणखी मजूर या दोघांना जोडलं तर एकूण हा ग्रामीण भाग असा तयार होतो. आपल्या एकूण भारतामध्ये पाहिलं तर जास्त करून जी शेतं आहेत ती लहान प्रकारची शेतं आहेत. तर लहान प्रकारची शेतं असल्यामुळं त्यांना आपण इकॉनॉमिकली व्हायबल शेतं असं म्हणता नाही येत नाही. ठोकळ हिशोब धरला तर 20% शेतकरी जे आहेत त्यांच्याजवळ 80% जमीन आहे. आणखी 80% शेतकऱ्यांच्या जवळ 20% जमीन आहे. आता जे 20% शेतकरी आहेत यांच्याजवळ ही क्षमता आहे की ते इतर लोकांना मजुरी किंवा मजूर म्हणून नेमू शकतात. बाकी जे 80% आहेत त्यांच्याजवळ स्वतः आपल्या शेतामध्ये काम करण्याच्या शिवाय आणखी काही गत्यांतर राहत नाही. एक प्रश्न आणखी म्हणावासा आहे की काल जेव्हा मी रांगडाले सरांना विचारलं की तर त्यांनी मला म्हटलं की तुम्ही मराठीमय म्हणण्यापेक्षा हिंदीमधनं बोलावं. तर हिंदीमधनं बोललं तर थोडस वेगळ्या प्रकारचा आठवते. म्हणून मी आता ह्या पुढचं माझं जे उद्बोधन आहे ते हिंदीमध्ये चालू करतो. भारतीय अर्थव्यवस्था में जो सबसे मुख्य प्रश्न उभर कर सामने आता है वह यह है कि किस प्रकार से जो ग्रामीण क्षेत्र में कोरोना संकट के कारण जो स्थिति उत्पन्न हुई उस स्थिति का सामना कैसे किया जाए और इसके क्या क्या परिणाम हो रहे हैं. पहला परिणाम तो ये हो रहा है कि जो मजदूरों को जो काम मिलता था वो काम मिलना बंद हो गया है. साथ ही साथ में विभिन्न प्रकार के जो महानगर थे इन महानगरों में जो बहुत सारे हमारे श्रमिक काम करते थे यहाँ पर आर्थिक गतिविधियां बंद पड़ने के कारण एक बड़े पैमाने पर महानगरों से गांवों की ओर लोगों का प्रवासन आरंभ हो गया है. अब यह प्रवासन आरंभ होने के कारण गांवों पर रोजगार के लिए और आर्थिक गतिविधियां चालू करने के लिए एक दबाव भी बढ़ता चला जा रहा है. अब ये दबाव जब बढ़ता चला जाएगा तो वहां पे सबसे महत्वपूर्ण ये होगा कि आने वाले समय में हम किस प्रकार से आर्थिक गतिविधियां आरंभ करें. क्योंकि लंबे समय तक लॉकडाउन करके भी नहीं देखा जा सकता.
हमको धीरे धीरे क्षेत्र खोलने पड़ेंगे, क्योंकि जब तक आर्थिक गतिविधि चालू नहीं होगी तब तक सरकार के पास में किसी प्रकार से आमदनी नहीं होगी या उसकी आय प्राप्त नहीं होगी। अभी सरकार के पास में जो एकमात्र आय प्राप्त हो रही है वो शराब बिक्री से आय प्राप्त हो रही है, लेकिन यह आय इतनी अधिक नहीं है कि जिससे ग्रामीण अर्थव्यवस्था का पुनर्जीवीकरण किया जा सके। तो अब प्रश्न यह आता है कि हम इस संकट से हमको क्या निकट भविष्य में किसी प्रकार की निजात मिलने की संभावना है। मोटे तौर पे यह देखा गया है कि कोरोना वायरस का जो साइकिल रहता है या जो चक्र रहता है वो 14 दिनों का रहता है, लेकिन अगर उसकी श्रृंखला टूटती नहीं है तो ये 14 दिन क्रमशः बढ़ते चले जाते हैं। जैसे बाहर से जो लोग आ रहे हैं वो गांवों में जब पहुंचेंगे तो यदि उनमें से कोई कोरोना संक्रमित व्यक्ति है और उसके संपर्क में यदि दूसरे लोग आते हैं तो वो भी कोरोना संक्रमित हो जाते हैं और ये चेन इस तरीके से चलती रहती है। और अभी चूंकि बड़े पैमाने पर शहरों से गांवों की ओर प्रवसन हुआ है, इसलिए इस संभावना से इनकार नहीं किया जा सकता कि ग्रामीण क्षेत्रों में अब कोरोना पॉजिटिव लोगों की संख्या बढ़ती चली जाएगी। और ये जो संख्या बढ़ती चली जाएगी, अभी भारत में लगभग 1,70,000 के आसपास कोरोना संक्रमितों की संख्या पहुंच चुकी है। और खास तौर से महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जिसमें लगभग भारत में जितने भी कोरोना संक्रमित हैं उनमें से 1/3 कोरोना संक्रमित जो हैं वो अकेले महाराष्ट्र से आ रहे हैं। ये महाराष्ट्र के लिए एक बहुत बड़ी चिंता का विषय है। जो महाराष्ट्र में रोजगार देने के लिए जो बड़े बड़े महानगर थे वहां पे आर्थिक गतिविधियां पूर्ण रूपेण बंद पड़ चुकी हैं और इन लोगों को वापस आना पड़ा है। तो क्या अब इन गांवों में हम रोजगार सृजन कर पाएंगे? रोजगार सृजन किस प्रकार से किया जा सकता है? हमारे सामने रोजगार सृजन करने की या उनको किस प्रकार से आय प्राप्त हो इसके हमारे पास में क्या विकल्प हैं? एक विकल्प तो ये है कि मनरेगा के अंतर्गत हम बड़े पैमाने पर काम धंधे शुरू करें। अभी तक ये देखा जाता रहा कि मनरेगा के अंतर्गत जो रोजगार दिया जाता था ये रोजगार ऐसे समय में दिया जाता था जब कृषि कार्य बंद पड़े रहते थे। लेकिन अब ये एक आवश्यकता ये है कि कृषि कार्य भी चलते रहें और लोगों को मनरेगा के अंतर्गत रोजगार भी मिलता रहे। तो ऐसा करने के लिए ग्राम पंचायत स्तर के ऊपर, खंड स्तर के ऊपर और जिला स्तर के ऊपर एक समन्वित योजना का निर्माण करना पड़ेगा। जब हम समन्वित योजना का निर्माण करेंगे तो हमारे समक्ष ये उभर कर आएगा कि ऐसे कौन कौन सी क्षेत्र हैं जहां पे हम रोजगार का निर्माण कर सकते हैं। मनरेगा में रोजगार का निर्माण करते समय हमको यह भी ध्यान रखना पड़ता है कि जहां एक ओर रोजगार का सृजन हो वहीं दूसरी ओर स्थायी परिसंपत्तियों का निर्माण हो। महाराष्ट्र में और विशेष रूप से विदर्भ में एक बहुत बड़ी समस्या ये उत्पन्न होती है कि वहां पे पेयजल की स्थिति और सिंचाई की स्थिति बहुत ही बड़े चिंतनीय स्थिति है। तो ऐसे परिस्थिति में रोजगार का निर्माण हम इस प्रकार से कर सकते हैं कि जब कहीं सड़कों से जब हम यात्रा करते हैं तो एक चीज देखने में आती है कि लगभग हर 10 या 12 किलोमीटर के पश्चात में हमको कोई ना कोई सी छोटी या बड़ी नदी मिलती है। अब हम इस नदी के ऊपर यदि स्टॉप डैम बनाने का काम शुरू करें तो स्टॉप डैम बनाने का काम इस प्रकार से किया जाए कि प्रत्येक 2 किलोमीटर के ऊपर यदि हम अगर स्टॉप डैम बनाते चलते हैं तो जो बरसात में या वर्षा काल में जो पानी गिरता है उस पानी का हम संचय कर सकते हैं और पानी का संचय कर सकते हैं और साथ ही साथ में बरसात खत्म होने के बाद में उस संचित किए हुए पानी का उपयोग फसल की सिंचाई इसके लिए किया जा सकता है। दूसरा काम है ये करने से एक और जहां हमारे जो अधोसंरचना से संबंधित जो उद्योग धंधे हैं जिसमें विशेष रूप से सीमेंट उद्योग और जो आयरन एंड स्टील इंडस्ट्रीज है
इसमें मांग बढ़ेगी। तो ये मांग बढ़ेगी तो इसके कारण औद्योगिक क्षेत्र में भी रोजगार सृजन होगा, लेकिन ये रोजगार सृजन के लिए जो इसकी मांग निकलेगी ये ग्रामीण क्षेत्र से निकलेगी। तो ग्रामीण क्षेत्र में इस प्रकार के रचना बनाने की आवश्यकता है। दूसरा कार्य यह किया जा सकता है कि ग्रामीण क्षेत्र में जो सैनिटेशन की जो समस्या रहती है, तो सैनिटेशन के लिए पक्की नालियों का निर्माण किया जा सकता है। यह काम भी मनरेगा के द्वारा हो सकता है। तो जब मनरेगा के द्वारा इस तरीके के हम काम करेंगे तो लगभग 1 वर्ष तक हम इन ग्रामीण श्रमिकों को लगातार रोजगार दे सकते हैं, क्योंकि जब तक इनके पास में रोजगार नहीं आएगा तब तक इनके पास में आय नहीं आएगी, और अगर आय नहीं आती है तो ये किसी वस्तु की मांग नहीं करेंगे। इस पूरे संकट काल में भी हमने ये अनुभव किया है कि बाकी पूरी अर्थव्यवस्था लॉकडाउन में बंद होने के बावजूद भी पूरे के पूरे देश में कहीं पे भी अनाज की और सब्जियों की या फलों की कमी का अनुभव हमने नहीं किया। मूलतः ये जितने भी उत्पाद हैं, ये उत्पाद हमारे ग्रामीण क्षेत्र से तैयार होते हैं। अब इन्हीं क्षेत्रों को हमको और सुदृढ़ करने की आवश्यकता है। अभी तक ये देखा गया रहा कि जो हमारे कृषि विश्वविद्यालय हैं, कृषि विश्वविद्यालयों में शोध और अनुसंधान तो बहुत होते हैं, लेकिन इन अनुसंधानों का लाभ हमारे किसानों तक नहीं पहुंच पाता है, या जिसको हम एग्रो क्लाइमेटिक सेटिंग कहते हैं, एग्रो क्लाइमेटिक सेटिंग के हिसाब से ये शोध उतने अधिक लाभकर सिद्ध नहीं हुए हैं। इसलिए अब प्रयोगशाला से खेतों की ओर जैसा कार्यक्रम हमको बड़े पैमाने पर लेना पड़ेगा। साथ ही साथ में किसानों के सामने एक समस्या और आती है, वह समस्या रहती है कि उनके सामने वित्त की बहुत बड़ी समस्या या क्रेडिट की बहुत बड़ी समस्या आती है। अभी सरकार ने जो राहत उपाय आरंभ किए हैं, उन राहत उपायों में खेती के काम के लिए ऋण व्यवस्था का भी उसमें प्रावधान किया गया है। लेकिन इस ऋण व्यवस्था के साथ में एक बात बहुत महत्वपूर्ण रहती है कि जिस प्रकार से अन्य उद्योग धंधे आरंभ करने के लिए विशेषज्ञों की हमको सुविधा प्राप्त होती है, वैसी कोई सुविधा किसानों को प्राप्त नहीं होती है। अर्थात किसानों को लोन मिले, लेकिन वो लोन मिलने के साथ में उस लोन का वो उपयोग कैसे करें, किस प्रकार से वो लोन का उपयोग करें जिससे कि उनके ऊपर यह परिस्थिति का निर्माण न हो कि वह लोन को वापस करने में उनके सामने परेशानी। उसके अलावा एक और महत्वपूर्ण काम हाथ में लिया जा सकता है, वह ये है कि जिसको हम ब्लॉक कहते हैं या विकास खंड के स्तर पर वेयर हाउसिंग का निर्माण करना। अगर हम वेयर हाउसिंग का निर्माण ब्लॉक लेवल के ऊपर करते हैं तो जो किसानों का प्रोड्यूस रहता है या जो उत्पन्न रहता है, ऐसा उत्पन्न जिनको वह तुरंत बाजार में जाके बेचना चाहते हैं, ऐसे उत्पन्न के ऊपर हम उसको लंबे समय तक उसका विक्रय की व्यवस्था बना सकते हैं। साथ ही साथ में महाराष्ट्र एक ऐसा राज्य है जहां पे फलों का उत्पादन बड़े पैमाने पर होता है, लेकिन वहां पे कोल्ड स्टोरेज बनाने की बहुत बड़ी आवश्यकता है। अभी तक जो कोल्ड स्टोरेज हैं वो ज्यादा करके जिला केंद्रों पे कोल्ड स्टोरेज हैं, जबकि इसका उत्पादन जो है वो ग्रामीण स्तर के ऊपर होता है। अतः ऐसे कोल्ड स्टोरेज का निर्माण करना जो विकास खंड के स्तर के ऊपर हो, तो जिसके कारण जो फलोत्पादक हमारे किसान हैं, ऐसे किसान उन कोल्ड स्टोरेज में अपना उत्पन्न रख सकते हैं और साल भर उस उत्पन्न का विक्रय कर सकते हैं। साथ ही साथ में एक बात और देखने में आती है कि हमारे देश में अभी जो अनाज है वो लगभग 3 वर्षों के लिए पर्याप्त इतना अनाज है। अब यदि हम और अनाज उत्पन्न करते हैं तो अनाजों की कीमतों में कमी आती चली जाती है। तो ऐसा करने से रोकने के लिए अगर अनाजों से जैसे शराब का निर्माण होता है, वैसे ही अनाज का उपयोग करके एथेनॉल का भी निर्माण किया जा सकता है। और यह एथेनॉल हमारे लिए बहुत सारे
काम में आ सकता है। जैसे उसके द्वारा वाहन चलाए जा सकते हैं, कृषि क्षेत्र में काम आने वाले बहुत सारे जो पंप सेट हैं, पंप सेट चलाने के लिए एथेनॉल का उपयोग हो सकता है। तो एथेनॉल का उत्पादन बढ़ाने के लिए कैसे हम जो हमारा अनाज उत्पादक क्षेत्र है और जो हमारा औद्योगिक क्षेत्र है, तो औद्योगिक क्षेत्र में एथेनॉल उत्पादन की इकाइयां जिला स्तर के ऊपर और विशेष रूप से ऐसे जगह पे स्थापित करना जहां पे अनाज सरप्लस में हमारे इधर तैयार होता है। अगर उसका हम उत्पादन आरंभ करते हैं तो देश की अर्थव्यवस्था में हमको एक न केवल ईंधन का विकल्प मिलेगा, बल्कि यह विकल्प जो हमारा इंपोर्ट बिल है, जो विशेष रूप से हम कच्चा तेल आयात करने के लिए जो पैसे खर्च करते हैं, एक विकल्प तैयार होने के कारण कच्चे तेल के ऊपर व्यय की जाने वाली हमारी विदेशी मुद्रा, उसकी भी हम बचत कर सकते हैं। इस प्रकार से ग्रामीण क्षेत्र में इसको आरंभ करने के बाद में यह देखा जा सकता है कि ग्रामीण क्षेत्र के कृषि अर्थव्यवस्था न केवल देश के खाद्यान्न उत्पादन में, बल्कि जो देश का पेट्रोलियम का जो आयात बिल है उसको कम करने में भी मदद दे सकती है। अब एक और महत्वपूर्ण बात यह है कि ग्रामीण क्षेत्र में सबसे महत्वपूर्ण जो ऊर्जा का स्रोत हो सकता है, वो ऊर्जा का स्रोत सोलर एनर्जी हो सकता है, क्योंकि भारत एक ऐसा देश है जहां पर साल में 10 महीने हमको अबाधित रूप से सूर्य प्रकाश मिलता रहता है। हम ज्यादा इस बात के लिए प्रयत्न करें कि किस प्रकार से ग्रामीण क्षेत्रों में जो कृषि पंप या जो ग्रामीण विद्युतीकरण है, ग्रामीण विद्युतीकरण कृषि मशीनरी चलाने के लिए हम किस प्रकार से सोलर एनर्जी इसका उपयोग कर सकते हैं। अगर बड़े पैमाने पर अगर हम सोलर एनर्जी का उपयोग करते चले जाएंगे तो एक हमारी लाभ ये होगा कि ग्रामीण क्षेत्र को अबाधित रूप से बिजली मिलती रहेगी और ये बिजली हमको इसकी लागत भी कम पड़ेगी। इसका एक लाभ ये होगा कि ग्रामीण क्षेत्र विद्युत उत्पादन में या ऊर्जा उत्पादन में स्वावलंबी बनता चला जाएगा और जो अतिरिक्त हमारे पास में बिजली बचेगी, इस बिजली को हम उद्योग धंधों के लिए इसकी सप्लाई कर सकते हैं। और चूंकि अगर हम लोकलाइज लेवल पे अर्थात स्थानीय स्तर के ऊपर अगर बिजली का उत्पादन करते हैं तो उसके कारण जो ट्रांसमिशन लॉस की एक जो समस्या रहती है, ट्रांसमिशन लॉस की समस्या को भी हम कम कर सकते हैं। तो ये विद्युत की एक समस्या, इसका निदान इस तरीके से किया जा सकता है। उसके अलावा एक अन्य महत्वपूर्ण क्षेत्र है वो पशुपालन का क्षेत्र है। पहले भारतीय अर्थव्यवस्था में कृषि और पशुपालन इनके मध्य में एक बहुत धनात्मक संबंध रहा है, लेकिन धीरे धीरे यह पशुपालन कम होता चला गया, जिसका नतीजा ये हुआ कि हम ईंधन के लिए हम एक कृत्रिम ईंधन के ऊपर निर्भर होते चले। अभी भी यदि बड़े पैमाने के ऊपर यदि हम पशुपालन को जोर देते हैं या उसके ऊपर बल देते हैं तो उसका नतीजा ये निकलेगा कि न केवल ग्रामीण क्षेत्रों में दुग्ध उत्पादन बढ़ेगा, बल्कि ग्रामीण क्षेत्रों में इस बढ़े हुए दुग्ध उत्पादन का उपयोग करके हम इससे विदेशी मुद्रा का अर्जन भी कर सकते हैं और साथ ही साथ में ग्रामीण क्षेत्र में जो पौष्टिक आहार जिसकी कमी हमको दिखाई देती है, वो पौष्टिक आहार की कमी भी दूर हो जाती है। अब ये जो डेयरी इंडस्ट्रीज जो है, जिस प्रकार से गुजरात के आनंद में छोटे छोटे स्तर के ऊपर उन्होंने कलेक्शन करके एक बड़ी डेयरी इसका निर्माण किया है, ऐसी डेयरियां पूरे प्रदेश में स्थापित की जा सकती हैं और इनके द्वारा तैयार होने वाली जो उत्पादन है, तो एक तो दूध का उत्पादन बढ़ेगा। दूध का उत्पादन होने के कारण विदेशों में बड़े पैमाने पर मिल्क प्रोडक्ट की डिमांड है, तो मिल्क प्रोडक्ट की डिमांड को भी पूरा करने में ग्रामीण अर्थव्यवस्था अपने आप में सक्षम हो सकती है। अब इसके अलावा तीसरी जो बात आती है वो आती है ग्रामीण अधोसंरचना की।
ग्रामीण क्षेत्रों में प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना के अंतर्गत सड़कें तो बहुत बनी, लेकिन इन सड़कों का लाभ तब तक ग्रामीण अर्थव्यवस्था को प्राप्त नहीं होगा जब तक कि हम ग्रामीण क्षेत्र में मार्केट एक्सेस डेवलप नहीं करेंगे। मार्केट एक्सेस डेवलप होना जरूरी है, अर्थात जो एक कहा जाता है सामान्य तौर से कि विकास का रास्ता सड़कों से होकर गुजरता है, लेकिन यदि वह विकास का रास्ता सड़कों से होकर गुजरने के लिए हमारे पास में वाहन न हो तो यह रास्ता नहीं पहुंच सकता। तो बाजार संगठित हो। अभी होता क्या है, ज्यादा करके जो किसान हैं अपनी जो फसलें हैं, जो ग्रामीण क्षेत्र में जो साहूकार रहते हैं उनसे चूंकि उनको साल भर कर्ज लेते रहना पड़ता है, इसलिए वो सस्ते दामों के ऊपर अपनी फसलों को उसमें बेच देते हैं। इसलिए आवश्यक ये होगा कि जो ग्रामीण क्षेत्र की हमारी सरकारी मंडियां हैं या ऐसे जो संस्थान हैं जो फसलों की उगाही करते हैं, उनका प्रोक्योरमेंट करते हैं, इनको डिसेंट्रलाइज कर दिया जाए। डिसेंट्रलाइज करने का मतलब ये है कि हम इसको विकास खंड स्तर के ऊपर स्थापित करें। अगर हम इसको विकास खंड स्तर के ऊपर डिस्टर्बेंस से डालेंगे। हेलो, विकास खंड स्तर के ऊपर यदि हम इस तरीके का मैकेनिज्म डेवलप करते हैं तो उसका हमको लाभ ये मिलेगा कि किसानों की आय में वृद्धि होगी। अभी भारतीय स्तर के ऊपर ये देखा गया है कि छोटे किसान अर्थात ऐसे किसान जिनके पास में 2 एकड़ से कम जमीन है, इन लोगों की आय लगभग 4,500 रुपए के आसपास है, जबकि इनका उपभोग व्यय 6,000 के आसपास आता है। इसका मतलब है कि ये अपनी आय से ज्यादा उपभोग कर रहे हैं। जब ये अपने आय से ज्यादा उपभोग करेंगे तो ये किसी प्रकार की बचत नहीं कर पाती है। और जब हम सभी किस्म की जोतों को जोड़ लेते हैं तो उनसे प्राप्त होने वाली आय जो रहती है वो 6,500 रुपए रहती है, और जो कंजम्पशन है, कंजम्पशन 6,300 रुपए के आसपास आता है। अर्थात किसान लगभग 200 रुपए की राष्ट्रीय स्तर के ऊपर बचत कर पा रहा है। लेकिन इसमें बचत में बहुत बड़ा हिस्सा बड़े किसानों और मझोले किसानों का रहता है, छोटे किसानों का इसमें कोई भाग नहीं रहता है। उसका एक प्रमुख कारण ये है कि ज्यादा करके हमारे जो छोटे किसान हैं वो परंपरागत रूप से बोई जाने वाली फसल उनका उपयोग करते हैं, या जिनको हम कहते हैं ट्रेडिशनल वैल्यू क्रॉप्स, उनका उपयोग करते हैं। यदि किसानों को सही ढंग से इस बात के लिए प्रेरित किया जाए कि वह कैसे ट्रेडिशनल वैल्यू क्रॉप से हाई वैल्यू क्रॉप्स की ओर जा सकते हैं, तो यदि वो हाई वैल्यू क्रॉप्स की ओर जाएंगे तो उससे उनको लाभ मिलेगा। अब एक महत्वपूर्ण बात आती है, वो बात है एग्रो इंडस्ट्रीज की। एग्रीकल्चर सेक्टर से प्रोड्यूस होने वाले बहुत सारे प्रोडक्ट ऐसे हैं जिनके लिए उनके प्रोसेसिंग के लिए एग्रो इंडस्ट्रीज की बहुत ज्यादा कमी है। अब ये एग्रो इंडस्ट्रीज सामान्य रूप से जो लगती हैं वो जिला केंद्रों के आसपास लगती हैं। अब ये अगर एग्रो इंडस्ट्रीज यदि हम ब्लॉक लेवल पे लगाने की कोशिश करें या ऐसे जगहों पे लगाने की कोशिश करें जो बड़े गांव हैं, वहां पे एग्रो इंडस्ट्रीज लगाई जा सकती है। और जो हमेशा हम एग्रीकल्चर प्रोडक्शन जब करते हैं तो हम हमेशा मेन प्रोड्यूस की बात बहुत ज्यादा करते हैं, लेकिन एग्रीकल्चर प्रोडक्शन में मेन प्रोड्यूस के साथ में जो उसके बाई प्रोडक्ट निकलते हैं और जो उसके एंसिलरी प्रोडक्ट निकलते हैं, इनका कैसे उपयोग किया जा सकता है, जबकि इनका उपयोग किया जाना संभव। भारत में चावल, धान होता है, धान से हस्क होता है, उससे इलेक्ट्रिसिटी बनाई जा सकती है, लेकिन इसके ऊपर एक कोई कॉन्क्रीट योजना हमारे पास में नहीं रहती है। इसी प्रकार से ऑयल सीड्स का जो प्रोडक्शन होता है, तो ऑयल एक्सट्रैक्शन, भारत में आज भी ऑयल एक्सट्रैक्शन का जो फैक्टर है वो लगभग 4.5 है। अर्थात 1 किलो ऑयल सीड से हम मात्र 450 ग्राम तेल निकाल सकते हैं, जबकि यह तेल
पास होना पड़ेगा। अरे मेरे जाऊंगी रे। देख रे वो कागज तेरे जल्दी से। 78 बोल पटापट 78 25 40 79 73 मी जरे जाऊंगी नहीं तो फिर 100 का 100 पूरा है आज तो 27 28 20 सर हेलो 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 हाँ पेंडसे सर त्यांना परत कंटिन्यू करावं लागेल. हेलो मैं बोले फोन करता हूँ सर ने मैं थोड़ी मालूम है. हेलो हॅलो हा सर पुन्हा ते डिस्कनेक्ट झालेलं डिस्कनेक्ट झालं होतं मॅडम. हो पुन्हा करतो. तो अभी तक जो मैंने बात की वो ये कि किस प्रकार से तो ग्रामीण अर्थव्यवस्था में ग्रामीण अधोसंरचना का विकास करना अर्थात इंफ्रास्ट्रक्चर हमको बनाना पड़ेगा, क्योंकि जब तक हम इस प्रकार के काम नहीं करेंगे हमारे सामने जो अभी तात्कालिक रूप से जो समस्या उत्पन्न हुई है वो ये है कि इतने बड़े पैमाने पर जो बेरोजगारी या बेकारी फैली हुई है, इस बेकारी को हम रोजगार कहाँ से दें? रोजगार देने के लिए निजी क्षेत्र अभी बहुत ज्यादा सक्षम नहीं है, तो कृषि क्षेत्र में हम रोजगार देने का प्रयास करें. कृषि क्षेत्र में जब हम इरिगेटेड और फार्मिंग इन दोनों की जब हम चर्चा करते हैं तो इरिगेटेड फार्मिंग में नॉन इरिगेटेड फार्मिंग के मुकाबले में रोजगार ज्यादा तैयार आता है. इसलिए सबसे पहले हमको इरिगेशन को तेजी से बढ़ाना पड़ेगा और साथ ही साथ में इरिगेशन बढ़ाने के साथ में बहुत ज्यादा हम ग्राउंड वाटर इरिगेशन की ओर न जाएं, बल्कि हम सरफेस वाटर इरिगेशन की ओर जाएं. महाराष्ट्र में प्रवास के दौरान मैंने देखा है कि बरसात में तो नदियों में पर्याप्त पानी रहता है, लेकिन जैसे ही बरसात खत्म हो जाती नदी सूखना शुरू हो जाती है. उसके पीछे का वजह यह है कि इतना जो पानी गिरता है वह पानी उसका हम सही तरीके से संग्रहण करके नहीं रख पाते हैं. तो संग्रहण करने के लिए हमको इस तरीके हर 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर उसके ऊपर हमको स्टॉप डैम बनाने पड़ेंगे और ये काम बड़े पैमाने पर हमको हाथ में लेना पड़ेगा. अगर हम नहीं करते हैं तो पानी की समस्या हमेशा बनी रहेगी. किसान बाकी सब चीजें कर सकता है लेकिन उसको पानी की समस्या की आवश्यकता पड़ेगी. जो मैंने पशुपालन की बात की, पशुपालन अगर हम तेजी से बढ़ाते हैं तो उस पशुपालन का हमको लाभ ये होता है कि जैसे जो मिल्क एनिमल से एक तरफ तो हम उसका दूध और दूध से बने उत्पाद उनको बेच सकते हैं, दूसरे तरफ जो काउडंग निकलता है, गोबर गैस प्लांट बड़े पैमाने पर प्रत्येक गांव में पॉपुलर किए जा सकते हैं. तो गोबर गैस प्लांट लगाने से जो उससे गैस निकलेगी वो ग्रामीण क्षेत्र में ईंधन का काम करेगी और जो उससे एक्सट्रैक्ट निकलता है वो खेतों में काम आ सकता है. क्योंकि एक कृषि विविधीकरण अर्थात अब हमको एक परंपरागत कृषि से हटके
कृषि के यंत्रीकरण के बारे में भी सोचना पड़ेगा, लेकिन कृषि का यंत्रीकरण करते समय हमेशा एक चीज ध्यान में रखनी पड़ेगी कि यंत्र हमेशा मानव की उत्पादकता बढ़ाने के लिए होना चाहिए, मानव को विस्थापित करने के लिए नहीं होना चाहिए। यदि यंत्रीकरण इस प्रकार से होता है कि वो यदि श्रम को विस्थापित करता है, तो ऐसा यंत्रीकरण देश में ग्रामीण क्षेत्र की जो बेरोजगारी है उसकी समस्या को दूर नहीं कर सकता। इसलिए जो छोटे स्तर के जो यंत्र हैं, जैसे पावर टिलर है, तरीके के जो उपकरणों को पॉपुलराइज करना पड़ेगा, और जब उनको व्यापक रूप से इसका प्रसार करेंगे तब ये चीज हमारे लिए संभव हो सकती है। साथ ही साथ में बहुत सारे कृषि और वन, इनका भी आपस में एक बहुत बड़ा संबंध है। आज ये देखते हैं कि धीरे धीरे हमारा जो वन क्षेत्र है वो तेजी से घटता चला है। ये वन क्षेत्र को बचाने का एक तरीका तो ये है कि चाहे वह ग्रामीण क्षेत्र से गुजरने वाले रास्ते हों, चाहे वो शहरी क्षेत्र वाले रास्ते हों, रास्तों के दोनों तरफ कम से कम 2-2 पेड़ों की हम कतार इसके रूप में यदि हम वृक्षारोपण करते चले जाते हैं तो आने वाले 8 या 10 साल में बहुत बड़े पैमाने पर हमारे वृक्ष तैयार होते चले जाएंगे, क्योंकि वृक्ष जो रहते हैं ये वर्षा को आकर्षित करते हैं। तो ग्रामीण क्षेत्र में वृक्षारोपण का अर्थ ये नहीं है कि हम कहीं भी वृक्षारोपण करते हैं। वृक्षारोपण का अर्थ ये है कि हम बड़ा से बड़ा एक कवर कैसे तैयार कर सकते हैं। तो कवर तैयार करने के लिए आवश्यक ये है कि हम उन स्थानों को चिन्हित करें, जैसे शालाएं हुई, शालाओं में वृक्षारोपण करना, घरों में वृक्षारोपण करना, जो ग्रामीण क्षेत्र के जो रास्ते रहते हैं, जैसे प्रधानमंत्री सड़क योजना के अंतर्गत बहुत रास्ते बने हैं, उन रास्तों के दोनों तरफ वृक्षारोपण करना। तो ये वृक्षारोपण करेंगे तो जो नर्सरी इंडस्ट्री हमारी है, नर्सरी इंडस्ट्री में भी रोजगार पैदा होगा और इस तरीके से ये वाला रोजगार हमारा पैदा हो सकता है। तो रोजगार पैदा करने के लिए अगर इस कोविड संकट से हमको इसका सामना करना है तो हमको रोजगार किस तरीके से पैदा हो, नए रोजगार के क्षेत्र क्या हो सकते हैं, उनके ऊपर चिंतन करना आवश्यक होगा। साथ ही साथ में विभिन्न प्रकार की जो फसलें हैं वो कैसे एक किसान साल में 3 फसल ले सकता है, कौन कौन सी फसल ले सकता है, वो फसल चक्र क्या होगा, कौन सी फसल ऐसी हो सकती हैं जो कम पानी में पैदा होती हैं, तो उनको ऐसे क्षेत्रों में प्रमोट करना जहां पे वर्षा कम होती है। भारत में अगर हम वर्षा की बात करें तो एक मैं आप लोग को एक स्टैटिस्टिक्स बताना चाहूंगा कि भारत में लगभग औसतन वर्षा जो है वो 1000 मिलीमीटर के आसपास होती है। ऑस्ट्रेलिया में ये वर्षा जो है वो 100 मिलीमीटर के आसपास, लेकिन पर कैपिटा अवेलेबिलिटी ऑफ वाटर जो ऑस्ट्रेलिया में है वो हिंदुस्तान की लगभग 10 गुनी है। उसका कारण यह है कि वो प्रत्येक जो वर्षा का जितना भी पानी वहां पे बरसता है वो पूरे के पूरे पानी का उन लोग संचय करके रखने के उन्होंने तरीके सीखे। और यदि हम भारत में भी इनको संचय करके रखने के तरीके सीखते चले जाते हैं तो हमको इससे लाभ होगा। तो वर्षा जल का संचयन, कृषि बाजार में जो बाधाएं हैं इन बाधाओं को दूर करना, ग्रामीण क्षेत्र में कृषि औद्योगिकरण करना, फसल चक्र का ठीक से पालन करना, ग्रामीण क्षेत्र में ज्यादा करके रॉ मटेरियल एक्सपोर्ट करने के बजाय वैल्यू एडेड करके उसको बेचने का हम प्रयास करें। होता क्या है कि ज्यादा करके किसान जो फसल रहती है वो रॉ फार्म में या खेत से जो फसल निकलती है उसको उस रूप में उन लोग बेचना शुरू करते हैं। जैसे एक एग्जांपल ये है कि गेहूं है, अगर किसान गेहूं बेचने के जगह अगर उसका आटा बेचना शुरू करे तो किसान को लाभ हो सकता है। लेकिन समस्या ये आती है कि इस तरीके की जो छोटी छोटी योजनाएं हैं इन योजनाओं को हम कैसे लागू करें। फलों की खेती की जा सकती है, फूलों की खेती की जा सकती है, और फूलों की खेती के लिए हमेशा बाजार में मार्केट ढूंढने की जरूरत नहीं।
फूलों का उपयोग अकेले धार्मिक स्थलों के लिए आवश्यक नहीं है, बल्कि फूलों का उपयोग करके हम बहुत सारी चीजें तैयार कर सकते हैं। जैसे उससे अगरबत्ती वो तैयार की जा सकती है, उससे धूप तैयार किया जा सकता है। तो ऐसे छोटे छोटे कुटीर उद्योग जो गांव में स्थापित हो सकते हैं और उसके लिए एक तकनीक का विकास करना, ये तकनीक जो है इसके लिए हमको विशेषज्ञों की सहायता लेनी पड़ेगी। लेकिन विशेषज्ञ उपलब्ध है, लेकिन विशेषज्ञों को ये मालूम नहीं है कि अपनी विशेषज्ञता का लाभ उनको कहां पर देना है। साथ ही साथ में जो लोग ये काम करना चाहते हैं, उद्यमी बनना चाहते हैं, उनको ये मालूम नहीं है कि जो तकनीकी सुविधाएं हैं वो कहां से उपलब्ध हैं। अर्थात ये जो अलग अलग जगह पे ये जो तमाम चीजें पड़ी हुई हैं, इनका समन्वयीकरण करना पड़ेगा। और ऐसा समन्वयीकरण करने के लिए ग्राम पंचायत स्तर के ऊपर, विकास खंड स्तर के ऊपर, तालुका स्तर के ऊपर हमको एक समन्वय किस प्रकार से बने, इसलिए अलग अलग क्षेत्र के विशेषज्ञ, उसमें महाविद्यालय के प्राचार्य, महाविद्यालय के अध्यापक हो सकते हैं, जो शालाएं हैं, उच्चतर माध्यमिक विद्यालय, उनके अध्यापक हो सकते हैं, जो कृषि महाविद्यालय हैं उनके प्राध्यापक हो सकते हैं, जो छोटे छोटे मशीनरी वाले उद्योग हैं उनके प्रतिनिधि हो सकते हैं, लघु उद्योग चलाने वाले प्रतिनिधि हो सकते हैं, जो सहकारी समितियां चलाते हैं उनके प्रतिनिधि हो सकते हैं। ऐसे सब लोगों का एक समन्वित प्रयास जब हम करेंगे, तब यह समन्वित प्रयास हमको ग्रामीण क्षेत्र में जो पुनरुद्धार करना है वो पुनरुद्धार करने में सहायता मिलेगी। एक बात हमको ध्यान में रखनी पड़ेगी कि कोरोना वायरस इतने जल्दी समाप्त होने वाला नहीं है। जब तक इसकी वैक्सीन नहीं आ जाती, और वैक्सीन कब आएगी इसके बारे में अभी दावे के साथ कोई भी देश इसके बारे में क्लेम नहीं कर सकता है। तो हो सकता है ये वैक्सीन 6 महीने में आ जाए, हो सकता है वैक्सीन 3 महीने में आए, हो सकता है ये वैक्सीन 1 साल तक आए। अब अगर 1 साल तक अगर ये वैक्सीन नहीं आती है तो कोरोना के केस आते रहेंगे, उन्हीं के बीच में हमको अपना मार्ग निकालना पड़ेगा। आर्थिक गतिविधियां पूर्ण रूपेण बंद नहीं की जा सकती, आर्थिक गतिविधियां हमको चालू करनी पड़ेंगी, हमको जोखिम लेना पड़ेगा, लेकिन सावधानी बरतते हुए जोखिम लेना पड़ेगा। हम ग्रामीण क्षेत्र में समस्या ये है कि जो साक्षरता स्तर और जिसको समझ का स्तर हम कहते हैं, वो समझ का स्तर कम है। इसलिए ग्रामीण स्तरों में हमको जागरूकता अभियान चलाने की आवश्यकता पड़ेगी, अर्थात जागरूकता के साथ में आर्थिक विकास करना, सामाजिक दूरी को बनाए रखते हुए आर्थिक विकास करना, सामाजिक जो संगठना है उसके दायरे में आर्थिक विकास करना। लेकिन आर्थिक विकास आवश्यक रूप से करना है। आर्थिक विकास के साथ में जो परंपरागत गतिविधियां होती हैं उन गतिविधियों का भी सुचारू संचालन करना है। साथ ही साथ में जो नए प्रकार के स्टार्टअप क्या हो सकते हैं वो भी गांव में खोलने हैं। अगर ऐसा हम कर सकते हैं तो उससे लाभ हमको ये मिलेगा कि जो ग्रामीण क्षेत्रों से शहरी क्षेत्र में जो माइग्रेशन होता है उस माइग्रेशन के ऊपर हम बहुत हद तक नियंत्रण कर सकते हैं। और यदि ऐसा हम कर सकते हैं तो कोरोना के साथ में भी भारत आगे बढ़ सकता है और हमको प्रत्येक गांव को आत्मनिर्भर बनाना पड़ेगा। जितने हम कम से कम गांव के बाहर की चीजों के ऊपर निर्भर करे होंगे उतना हमारे लिए ज्यादा ये सुविधाजनक रहेगा। तो प्रत्येक गांव आत्मनिर्भर बने, ज्यादा से ज्यादा हम उन चीजों का प्रयोग करें जो हमारे आसपास उत्पादित होती हैं। हम उन चीजों को धीरे धीरे अलग करना शुरू करें जो महानगरों से आती है। तो महानगरों के ऊपर हमारी निर्भरता कम होगी, गांव जो है वो स्वावलंबी होते चले जाएंगे। गांव में हमको फिर से कृषि, पशुपालन, वनोपज, इसकी समेकित प्रयास आरंभ करने पड़ेंगे, एक समन्वित प्रयास। और इसके अलावा आपस में एक विश्वास कायम करना पड़ेगा, अपने ऊपर विश्वास कायम करना पड़ेगा कि इस विपरीत परिस्थिति में हम में वो क्षमता है कि हमने बड़ी से बड़ी जो आपदाएं हैं
उन आपदाओं में से रास्ता निकाला है। इसमें से भी हमारा रास्ता निकलेगा, इसके लिए हमको एक समन्वित प्रयास करने की आवश्यकता पड़ेगी। और अगर ऐसा होता है तो ग्रामीण अर्थव्यवस्था फिर से खड़ी होगी, और ग्रामीण अर्थव्यवस्था जब एक बार खड़ी होगी तो उसका हमको लाभ ये मिलेगा कि शहरी क्षेत्र को फिर अपने लिए एक नए प्रकार के विकल्पों को ढूंढने की आवश्यकता पड़ेगी। वहां पे अगर बड़े पैमाने पर ऑटोमेशन भी होता है तो भी उससे नुकसान नहीं है, लेकिन ग्रामीण क्षेत्र में हम घरेलू और कुटीर उद्योग इनकी स्थापना करें, और जहां तक हो सकता है हम अपने उपभोग को या कंजम्पशन को संयमित रखें। हमको अपनी आदतें बदलनी पड़ेंगी। बदली हुई आदतों के साथ हमको कोरोना के साथ में जीना सीखना पड़ेगा। अगर हम ऐसा कर सकते हैं तो ग्रामीण पुनरुत्थान संभव होगा और हमारी अर्थव्यवस्था फिर से पटरी के ऊपर लौटेगी और देश में फिर से प्रगति और आर्थिक संपन्नता आ सकती है। थैंक यू। धन्यवाद सर। धन्यवाद सर। हमें आपके साथ साथ मुझे भी आज हिंदी बोलने का चांस मिल ही गया है। मैं भी आप हिंदी में बात कर लेती हूँ। आपने जो कुछ सूचित किया है, मनरेगा द्वारा रोजगार संधि का उपलब्ध करवाना, कृषि संशोधन का प्रयोग करना, विकास खंड के तौर पर ब्लॉक लेवल पर निर्माण करना, कोल्ड स्टोरेज, अनाज को एथेनॉल में निर्माण करना, ईंधन का विकल्प, ऊर्जा का स्रोत सोलर एनर्जी, बिजली निर्माण करके स्वावलंबी बनाना, पशुपालन को बढ़ावा देना, दूध उत्पादन, विकास का रास्ता सड़कों से होकर गुजरता है। ये बहुत ही बढ़िया बताया आपने। एग्रो इंडस्ट्रीज, नए नए रोजगार के क्षेत्र निर्माण करना, उनका चिंतन करना, फसल का चक्र का पालन करना, पानी का संचयन करना, वर्षा ऋतु जो आती है या वर्षा ऋतु में जो पानी आता है उसका किस द्वारा संचयन किया जा सकता है, ये बताया। इतना ही नहीं तो ग्रामीण स्तर पर जागरूकता निर्माण कर उनका विकास कैसा हो सकता है, ये भी बहुत अच्छा ही बताया। इसके व्यतिरिक्त और भी ये बताया कि गांव को आप किस तरह से आत्मनिर्भर बना सकते हैं, क्योंकि गांव आत्मनिर्भर होगा तो ही अपना भारत की जो आर्थिक व्यवस्था है जो बिगड़ी हुई है उसको सुधारने में बहुत बहुत मदद हो सकती है। और हमें अपनी आदतें बदलनी होगी और अपने को कोरोना के साथ जीना होगा। ये एक बहुत ही अच्छा शुभ संदेश आपने दिया है सर। वेरी 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 थैंक यू। आपने जो कुछ भी आज बताया है तो एक लगता है कि वापस एक हो गया है कि खेड़े के पास जो गांधी जी बता रहे थे कि खेड़े के पास वापस चलो, तो वही संदेश आज आपने आपके व्याख्यान में बताया है। और इतनी सविस्तर विस्तृत जानकारी जो बोलते हैं वो पूरी की ग्रामीण विकास किस तरह हो सकता है या ग्रामीण विकास करने के क्या क्या उपाय हो सकते हैं, इसके बारे में बहुत सविस्तर जानकारी दी। वेरी वेरी थैंक यू सर। हेलो। अब आगे का जो है तो मैं वापस मराठी में आ जाती हूँ। आता पुढचं सत्र आहे ते म्हणजे आपण काल पाहिलं होतं की मध्ययुगीन भारतामध्ये स्त्रियांचे योगदान काय आहे, परंतु त्यासोबतच आज आपण एका विषयाला हात लावणार आहे, कारण की मध्ययुगीन भारतामध्ये स्त्रियांच्या सर्व क्षेत्रात योगदान आहे आणि ते अति कमी वेळेमध्ये सांगता येत नाही। हे आपल्याला तितकंच माहिती पण आहे, इतिहासाचे सर्वच आपण विद्यार्थीच म्हणा ते आहोत तर। पण त्याच्यासोबत एका विषयावर जर सविस्तर बोलता आलं तर किती छान बरं होणार आहे। आणि म्हणूनच आज द्वितीय सत्र जे काही आहे ते द्वितीय सत्र हे फक्त राजमाता जिजाऊ याच्यावर आधारित आहे। आज आपल्याला माहितीच आहे की मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रियांनी फक्त सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या क्षेत्रावरच आपला प्रभाव निर्माण केलेला नाहीये, तर त्यासोबत त्यांनी आपल्या राजकीय क्षेत्रावर सुद्धा त्यांनी आपला प्रभाव निर्माण केलेला आहे, हे आपल्याला माहितीच आहे, बरोबर की नाही।
मग यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला सर्वात लवकर आठवतं ते म्हणजे राजमाता. ही राजमाता जिजाऊ किंवा राजमाता आपण ज्यांना म्हणून ओळखतो, त्या आहेत माँसाहेब म्हणून पण त्यांना ओळखलं जातं, जिजाऊ म्हणून पण त्या प्रसिद्ध आहेत. तर हे कशासाठी आहेत? त्यांचं योगदान काय आहे? त्यांना का अशी प्रसिद्धी मिळालेली आहे? तर आपल्याला माहितीच आहे ते लखुजी जाधव आणि गिरजाबाई या त्यांच्या या दाम्पत्यापासून त्यांचा जन्म झालेला आहे आणि ह्या जिजाऊंना लहानपणापासूनच राजकारणाचे संपूर्ण धडे हे मिळाले सुद्धा होते. अ, परंतु त्यानंतर आपल्याला माहितीच आहे, की त्यांचं लग्न झाल्यानंतर शहाजी राजांसोबत त्या पत्नी एकनिष्ठ पत्नी म्हणून राहिलेल्या आहेत. आपल्याला त्यांच्या दोघांच्या माहितीच आहे. सासर-माहेरचं संघर्ष झालेला आहे. त्यानंतर मात्र त्यांना माहेर सोडावं लागलं होतं आणि मग शहाजी राजांसोबत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यही घातलेलं आहे. परंतु त्यानंतर मात्र माहितीच आहे, त्या कालखंडाची परिस्थिती म्हणजे काय, की निजामशाही, आदिलशाही आणि सोबत म्हणजे मोगलांचे सतत आक्रमण आणि अंतर्गत संघर्ष याच्यातून त्यांना काही जहागिरी मिळालेली होती आणि ह्या जहागिरीचं संरक्षण करून शिवाजी राजांना त्या ठिकाणी जागीरदार म्हणून त्यांनी ती जागीरदारी सांभाळली. फक्त जागीरदारीच सांभाळली नाही, तर शिवाजी महाराजांना त्यांनी असं घडवलेलं आहे, की ते पुढे जाऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केलेली आहे. हे आपल्याला सर्वच ज्ञात आहे. मी वेगळं नवीन काही सांगितलेलं नाहीये. परंतु यावर अजून सविस्तर प्रकाश टाकण्यासाठी आज आपले पुढचे व्याख्याता आहेत ते म्हणजे आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत ते म्हणजे इतिहास विभागाचे प्रमुख डॉक्टर बनसोड सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी डॉक्टर दिलीप तेलंग सरांना विनंती करते की त्यांनी सरांचा सविस्तर परिचय करून द्यावा. डॉक्टर दिलीप तेलंग सर यांना विनंती करते की त्यांनी मात्र आपला सरांचा परिचय करून द्यावा. हॅलो हॅलो एम आय ऑडिबल? हॅलो हॅलो मॅडम, आवाज येतो का? हो येतोय. मॅडम आवाज येतो का? हो येतोय सर, बोला तुम्ही. हा हा, धन्यवाद मॅडम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालय चिमूर, जिल्हा चंद्रपूर ने आयोजित केलेल्या 2 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप तेलंग आपलं सर्वांचे स्वागत करतो. मला आजच्या द्वितीय सत्रामध्ये जे आजचे व्याख्याते आहेत डॉक्टर संतोषजी बनसोड सर यांचा परिचय करण्याची जबाबदारी देत असताना मॅडमनी सुचवलं की यांचा सविस्तर परिचय करून द्यावा आणि या पहिल्या शब्दावर कदाचित एक अडचण निर्माण झाली. मॅडमनी सांगितलं सविस्तर परिचय करून द्यावा. मला इथे सांगावं असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचं कार्य, कर्तृत्व आणि विद्वत्तेची उंची एवढी अफाट असते की त्या व्यक्तीचा परिचय हा 5 मिनिटांमध्ये 2 मिनिटांमध्ये करून देणे कदाचित अत्यंत कठीण कार्य होऊन जातं आणि म्हणून कदाचित आदरणीय संतोषजी बनसोड सरांचा विस्तृत परिचय करून देणे एवढ्या कमी वेळेमध्ये शक्य होत नाही. परंतु त्यांचा एक धावता परिचय आपण या ठिकाणी बघणार आहोत. आदरणीय डॉक्टर संतोषजी बनसोड सर हे बडनेरा येथील वरिष्ठ महाविद्यालय जिल्हा अमरावती येथे इतिहास विषयाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांना 21 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. त्यांचा पीएचडीचा विषय हॅलो बोला सर बोला. हॅलो हा, त्यांच्या पीएचडीचा विषय हा यवतमाळ जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व शतकातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे ऐतिहासिक सर्वेक्षण असा असून ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या दोन्ही विद्यापीठांमध्ये पीएचडीचे मार्गदर्शक आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 6 विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली असून 3 विद्यार्थ्यांनी एमफिल ची पदवी प्राप्त केलेली आहे. तसेच 1 विद्यार्थ्याचा प्रबंध हा विद्यापीठामध्ये सादर असून 2 विद्यार्थी सध्या त्यांच्याकडे पीएचडी करत आहेत. त्यांची एकूण 9 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. आदरणीय डॉक्टर संतोषजी बनसोड सर हे अनेक विविध संस्थेचे संघटनेचे आजीवन सदस्य असून त्यापैकी काहींचा उल्लेख करणे येथे क्रमप्राप्त ठरेल. त्यापैकी काही महत्वाची म्हणजे ए जर्नल ऑफ एशिया फॉर डेमोक्रेटिक अँड डेव्हलपमेंट मध्य प्रदेश, त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील इतिहास परिषदेचे ते आजीवन सदस्य आहेत. त्याचबरोबर मराठवाडा इतिहास परिषद, महाराष्ट्र इतिहास परिषद यांचे सुद्धा ते आजीवन सदस्य आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बौद्ध अध्यासन केंद्राचे ते मार्गदर्शक समितीचे सदस्य असून त्यांनी आतापर्यंत 60 पेक्षा जास्त संशोधन लेख विविध नियतकालिकामध्ये प्रकाशित केलेले आहेत.
विविध ठिकाणी मुख्य वक्ता म्हणून त्यांनी 26 पेक्षा जास्त व्याख्याने दिलेली असून विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा आणि चर्चासत्रामध्ये अशा एकूण 120 पेक्षा जास्त परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या 2015-16 मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर 2015-16 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे. सध्या ते इतिहास विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या अभ्यास मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये पोहोचण्यासाठी निर्माण झालेल्या आंबेडकर हिस्ट्री काँग्रेसचे ते संस्थापक सचिव आहेत. मी या ठिकाणी आदरणीय संतोषजी बनसोड सरांचा अल्पसा परिचय मी या ठिकाणी करून दिला. ही संधी मला या ठिकाणी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आणि संयोजकांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सर. मी आता जास्त वेळ न घेता डॉक्टर बनसोड सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. डॉक्टर बनसोड सर, सन्माननीय डॉक्टर बनसोड सर, त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथील इतिहास विभाग तथा अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा 2 दिवसीय वेबिनार राष्ट्रीय पातळीवर संपन्न होत आहे. या वेबिनार मध्ये मला आयोजकांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्याची संधी उपलब्धी त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शोषितांचा नव्हे तर खऱ्या अर्थाने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाज क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज तथा तमाम समाज सुधारकांना मी या ठिकाणी अभिवादन करतो. माझ्या समोर आयोजकांनी अतिशय चांगला विषय या ठिकाणी आपल्या समोर चर्चा करण्याकरता ठेवलेला आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला कालखंड हिंदवी स्वराज्याचा कालखंड आहे. शिवाजी महाराजांची कारकीर्द आहे आणि म्हणून या हिंदवी स्वराज्य स्थापनेत राजमाता जिजाबाई भोसले यांचे योगदान हा विषय मला दिलेला आहे. या वेबिनार करिता प्रामुख्याने उपस्थित असलेले संत गाडगेबाबा इतिहास अभ्यास मंडळाचे काही सन्माननीय वरिष्ठ सदस्य आहेत. त्यांचा नामोल्लेख करणे या ठिकाणी टाळता येणार नाही. त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर नारायणसिंह वर्मा, थोर आंबेडकरी विचारवंत आणि विश्लेषक, चिकित्सक मांडणी करणारे प्राध्यापक डॉक्टर ओमराज गजबीये सर, त्याचप्रमाणे तिसरे सदस्य उपस्थित आहेत प्राध्यापक डॉक्टर कैलास गायकवाड सर, आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत सरदार सर, प्राध्यापक डॉक्टर वसंत डोंगरे सर, ज्यांनी अतिशय मोठा परिचय करून दिला. ती खऱ्या अर्थाने जी 2.5 लाखापेक्षा जास्त लोकांनी ज्या व्याख्यानमालेचा आस्वाद घेतलेला आहे त्या व्याख्यानमालेचे खऱ्या अर्थाने प्रसिद्ध प्रमुख डॉक्टर दिलीप तेलन सर, या वेबिनार करिता प्रामुख्याने उपस्थित असलेले नाजीर पठाण सर, डॉक्टर संजय गायकवाड सर, सुनील सोनकांबळे सर, प्राध्यापक डॉक्टर मंजुषा दापुळकर मॅडम, डॉक्टर रेखा बडोदेकर, डॉक्टर राहुल दखने, त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर निशांत शेंडे, डॉक्टर सुभाष पवार सर, प्राध्यापक डॉक्टर विजय टोकसे, डॉक्टर सिद्धार्थ जाधव, प्राचार्य संजय तुरुपमाने, आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर शरद बेलोरकर, नाजीर पठाण सर, सिद्धार्थ वाठोरे सर, सर्व इतिहासाचे अभ्यासक आणि चिंतक आणि इतिहास लेखक या वेबिनारला या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्या समोर मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जिजाबाईच्या योगदानाच्या संदर्भामध्ये मांडणी करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. हे माझ्यासाठी खऱ्याने हा अतिशय म्हणजे आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणून कोरोनाच्या पातळीवर विचार जर केला आपण तर भारताचा इतिहास आपण सर्व अभ्यासक असल्यामुळे सर्वांना कल्पना आहे की भारताच्या विविध टप्प्यामध्ये आपण बघितलं असेल की अनेकदा दुष्काळ पडलेला आहे.
1897चा जो दुष्काळ पडलेला होता त्यामध्ये अमरावतीचा दुष्काळ, आम्ही अमरावती वासी असल्यामुळे आम्हाला त्याच्या झळा कल्पना आहे. आमचे पूर्वज सांगायचे की झाडाच्या म्हणजे बेलाच्या झाडाचे बेल खाऊन आम्ही दिवस काढले आणि आंबाडीच्या भाजीला एखाद्या मातीचं आवरण लावावं, गिल्लावट ज्या पद्धतीने दिवाळीच्या वेळेस ग्रामीण भागात करतात त्याप्रमाणे त्याला भाकरीचं पीठ लावावं, ज्वारीचं पीठ लावावं आणि ते गोळे पोटात लोटावे अशा पद्धतीचे दिवस काढलेले आहेत. आणि म्हणून त्याच पद्धतीचं खऱ्या अर्थाने स्थिती आज उभी झालेली आहे. संपूर्ण जग याने हादरून गेलेलं आहे. जगाच्या इतिहासात एवढी मोठी महामारी कधीही आपण बघितली नाही किंवा अभ्यासली नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने या काळामध्ये जो मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण बघितलेला आहे की या मध्ययुगीन कालखंडात सुद्धा मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेले आहेत. या दुष्काळाचा सामोरा शिवाजी महाराजांच्या जन्माबरोबरच लगेच 1631ला जिजाबाईने फेस केलेला आहे. तो प्रसंग त्यांनी पेललेला आहे, त्याला सामोरे गेलेले आहे. 1631चा दुष्काळ हा फार मोठा दुष्काळ होता आणि शहाजी राजांची थोडीशी जहागिरी आणि त्या जहागिरीमध्ये लोकांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जगण्याचं बळ देण्याचं काम आणि त्यांना सहकार्य करण्याचं काम जिजाबाईने बाळ जन्मल्यानंतर 8-9 महिन्यामध्येच आपल्याला केलेलं दिसून येते. अशा पद्धतीचं जिजाबाईचं प्रारंभीच योगदान आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आपण जेव्हा हा अभ्यास करत असताना शिवाजी महाराजांचा कालखंड अभ्यासत असताना अभ्यासकांची दृष्टी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर पडते. लेखकांची किंवा इतिहासकारांची दृष्टी सुद्धा शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पैलूवर, त्यांच्या सर्व घटनांवर पडते. मात्र जिजाबाईचं योगदान, जी पडद्यामागची भूमिका आहे, ही आपल्याला फारशी दिसत नाही. इतिहासकारांनी सुद्धा प्राचीन काळात म्हणजे मध्ययुगीन काळातील जे काही इतिहासकार आहेत, तत्कालीन काळ हा आजही अद्याप जर बघितला आपण तर हा काळ खऱ्या अर्थाने पुरुष प्रधान संस्कृतीचा आहे. आणि म्हणून एखाद्या स्त्रीला न्याय देत असताना पुरुषावर अन्याय होतो की काय, आपला पुरुषी आव पुढे आणून स्त्रियांना दाबण्याचं काम त्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात झालं. आणि म्हणून जिजाबाईचं कार्य फारच पुढे आलेलं आपल्याला दिसत नाही. मात्र ही बाब आपण मांडली पाहिजे की आपल्या विदर्भातील असलेली ही कन्या 12 जानेवारी 1598ला जन्मलेली लखुजी जाधवाची कन्या म्हाळसाबाई पासून जन्माला आलेली या जिजाबाईचं योगदान हिंदवी स्वराज्याच्या प्रत्येक घटनेचा टप्पा जर आपण जर बघितला, प्रत्येक प्रसंग जर बघितला तर प्रत्येक प्रसंगामध्ये जिजाबाईचं योगदान अतिशय महत्वपूर्ण दिसतं. मध्यंतरीच्या काळात एक चित्रपट आला होता, बेटा नावाचा चित्रपट. त्या चित्रपटाचं टायटल होतं, तू बघितलं असेल, एक कुंभार मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देतो आणि त्याला वाटलं तर तो मातीचा हंडा तयार करतो किंवा पान ठेवण्याची उजवणी तयार करतो, गंगोली तयार करतो, त्याला जसं वाढेल किंवा पंथी तयार करतो. त्या पद्धतीचं या जिजाबाईच्या उदरामध्ये वाढत असलेला हा गर्भ, या गर्भाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम जिजाबाईने गर्भातच केलेलं दिसतं. आपल्याला वाटेल की जिजाबाईला असं का म्हणजे गर्भापासूनच संस्कार करण्याचं कार्य का पडलं, काम का पडलं, तर 25 जुलै 1629 ची घटना आपल्याला सर्वश्रुत माहित आहे की लखुजी जाधव हे निजामशाहीचे चाकर असताना, 10,000 मनसबदार असताना दौलताबादला वर्षातून एकदा खऱ्या अर्थाने त्याला म्हणजे ज्याला म्हणतो आपण नमस्कार करण्यासाठी किंवा त्याला दंडवत करण्यासाठी किंवा आम्ही तुमच्याशी एकनिष्ठ आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या निजामशाहकडे जावं लागत होतं. आणि म्हणून 3 मुलासहित पत्नी म्हाळसाबाई आणि नातू यशवंतरावासह हे दौलताबादला गेले आणि त्या ठिकाणी म्हाळसाबाईला गळाच्या पायथ्याशी ठेवून 2 मुलं आणि नातवाला घेऊन लखुजी जाधव दौलताबादच्या किल्ल्यावर गेले. त्या ठिकाणच्या निजामशहाने, कारण तत्कालीन काळामध्येच आपल्याला कल्पना आहे की शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली होती, आदिलशाहीमध्ये प्रवेश केला होता आणि हा शहाजी राजा लखुजी जाधवांचा जावाई आहे आणि आपल्या विरोधात बंड करतोय, निजामशाही सोडून गेले, अशा पद्धतीची कानभरणी त्या ठिकाणच्या वजिराने हमीद खानने निजामशाहकडे केली होती. आणि निजामशहाने काही ऐकून न घेता भरदरबारामध्ये आपण बघितलं आहे की फराज खान, सफदर खान आणि मोती खानाच्या सहकार्याने त्या 2 मुलांचा आणि नातू यशवंतराव आणि लखुजी जाधवांचा भरदरबारात वध.
तेव्हा मित्रांनो जिजाबाईच्या उदरामध्ये 1.5 महिन्याचं बाळ होतं आणि तो म्हणजे शिवाजी. 25 जुलै 1629 ची ही घटना आणि त्यानंतर 7.5 महिन्याने शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या 7.5 महिन्यामध्ये जिजाबाईच्या मनावर जिजाबाईच्या मनामध्ये कोणते विचार आले असतील की ज्या लखुजी जाधवाने एकनिष्ठपणे निजामशाहीची चाकरी केली, निजामशाहीचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला, कधीही निजामशाही सोडली नाही किंवा निजामशाहीच्या विरोधात कधीही बंड केलं नाही. मात्र त्या निजामशहाने आपल्या वडिलाला त्याचं बक्षीस काय दिलेलं आहे तर 2 भावांचा मृत्यू, भाच्याचा मृत्यू, एवढंच नव्हे तर वडिलांचा मृत्यू. आणि म्हणून ती पेटलेली जिजाबाई, कारण वडिलांच्या मृत्यूनंतर शिवाजीच्या जन्मानंतर जिजाबाई सिंदखेड राजाला 2 वर्ष राहिली. 2 वर्षाच्या मुक्कामामध्ये शिवाजीच्या बालमनावर खऱ्या अर्थाने तिथला संपूर्ण परिसर, सिंदखेड राजाचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर संजय तुरुकमाने सर या ठिकाणी आहेत. ज्वलंत इतिहास त्या ठिकाणी आहे. या 4 लोकांची समाधी त्या ठिकाणी आजही कायम आहे. जिजाबाईचा जन्म ज्या ठिकाणी झाला कळघर आजही कायम आहे. ज्या ठिकाणी जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाहाचा प्रसंग तो रंगमहाल आजही कायम आहे. तो आजही ज्वलंत इतिहास उभा करतो. जिजाबाईने या सिंदखेड राजाच्या मुक्कामामध्ये शिवाजीला खऱ्या अर्थाने ह्या साऱ्या गोष्टी त्याच्या मनावर बालमनावर बिंबवल्या असतात. लेखकांनी किंवा इतिहासकारांनी मांडणी करीत असताना या गोष्टीला जरी स्थान दिलं नाही, मात्र आपण वास्तविकतेचं भान ठेवलं पाहिजे. कारण ज्या वडिलांचा 2 भावाचा आणि भाच्याचा मृत्यू झाला त्या स्त्रीच्या मनावर काय घडलं असेल. आणि म्हणून बघितलं असेल आपण की नंतर शिवनेरी किल्ल्यावर मुक्काम असताना, जिजाबाईचा मुक्काम असताना शिवाजी महाराजाला खऱ्या अर्थाने बालपणापासून धडे देण्याचं काम जिजाबाईंनी केलं. मग ते लष्करी धडे असतील, ते मुत्सद्देगिरीचे धडे असतील, सवंगडी जमात करण्याचा मंत्र असेल, हा संपूर्ण विचार जिजाबाईंनी शिवाजी महाराजांच्या मनात केला. आपल्याला सर्वश्रुत आहे की त्या दादोजी कोंडवाने काही लष्करी धडे शिवाजी महाराजाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार शिवाजी महाराजांच्या खऱ्या अर्थाने विचाराची बैठक खऱ्या अर्थाने निर्माण झालेली दिसून येते. आणि म्हणून वयाच्या 13व्या वर्षी शिवाजी महाराज मुरुंगळ घेतात. वयाचं 13वं वर्ष म्हणजे आज 6व्या वर्गामध्ये असलेला मुलगा हा मुरुंगड ताब्यात घेतो, हे शक्य आहे का? जिजाबाईमुळे शक्य होतं. आणि कारण 10,000 मनसबदाराची ही कन्या, त्या कितीही एकनिष्ठतेने या मोगलांचा आपण चाकरी केली, मोगलांची चाकरी केली आणि कार्य केलं तरीही आपल्याला बक्षीस म्हणून काय मिळतं तो मृत्यू, हे तिच्या डोक्यामध्ये फार मोठी गोष्ट भिनलेली होती. आणि म्हणून जिजाबाईने प्रत्येक वळणावर, प्रत्येक प्रसंगाला शिवाजी महाराजाला मदत केलेली आपल्याला दिसते. तसंही जर बघितलं आपण तर भारताच्या इतिहासामध्ये स्त्रियांचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. या मध्ययुगीन काळामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांनी फार मोठी कामगिरी केलेली आहे, ज्याची खऱ्या अर्थाने डॉक्टर ओमराज गजबीये सर म्हणतात त्या पद्धतीने इतिहासाची परत पुनर्मांडणी करणे गरजेचे आहे. कारण जसजसे नवीन साधनं आपल्याला उपलब्ध होतील त्या साधनांचा आधार घेऊन हा स्त्रियांचा इतिहास पुढे आणणं गरजेचं आहे. आणि त्याच अनुषंगाने प्राचार्य डॉक्टर संजय तुरुकमाने सर यांनी यावर संशोधन करून पीएचडी मिळवलेली आहे. आणि म्हणून त्या आचार्य पदवीच्या त्यांच्या संशोधनाच्या अनुषंगाने काही महत्वाचे टप्पे मला या ठिकाणी आवडलेत, स्पर्शून गेलेत. आणि म्हणून मी ते तुमच्या समोर जिजाबाईचे काही प्रसंग या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्यामधून खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्यात जिजाबाईचं योगदान किती महत्वपूर्ण आहे हे आपल्याला लक्षात येईल. लक्षात घ्या की शिवाजी महाराजांनी मुरुंगळ घेतल्यानंतर अल्पावधीतच जावळीच्या मोऱ्याचा संघर्ष झाला, हे सर्वश्रुत आहे. कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला आणि जावळीच्या मोऱ्याचा प्रदेश ताब्यात घेतल्याबरोबर आदिलशाही हादर आणि आदिलशाहीने अफजल खानाला शिवाजी महाराजांवर पाठवलं. आज जिजाबाई ही धार्मिक स्वरूपाची नव्हती, ही धर्मवेडी नव्हती. या प्रसंगातून आपल्याला स्पष्टपणे दिसून येते की जेव्हा अफजल खानाची स्वारी झाली तेव्हा 5 सप्टेंबर 1659 जिजाबाईची सून अर्थात शिवाजी महाराजांची पत्नी सईबाईचा मृत्यू झाला. आणि 5 सप्टेंबर 1659 आणि त्यानंतर 10 नोव्हेंबर 1659
अफजल खानाचा वध शिवाजीच्या हातून होतो. आज जरी बघितलं आपण तर 21व्या शतकात जगत असताना आजही आपण बघितलं की आपलं सुतूक 6 महिने जात नाही आणि स्वतःची पत्नी मरण पावल्यानंतर ते मध्ययुगीन 17व्या शतकातला कालखंड 17व्या शतकात 21व्या शतकात या पद्धतीने आपण आजही आपले संस्कार आणि आपलं रूढी रीती रिवाज अतिशय आजही जपून मी पाणी देते. बोल. 78, 25, 40, 79, 73. हॅलो. हॅलो. आपण बघितलं की 5 सप्टेंबर 1619 मृत्यू ही आमचे नाहीत आणि जिजाबाईने त्यांना प्रेरित केलं. विचार करा, अफजल खानाचं जेव्हा या ठिकाणी अफजल खानाची जेव्हा स्वारी झाली त्या स्वारीच्या वेळी 1-1.5 महिन्याचा तो प्रसंग आहे. त्यांच्यातला पत्रव्यवहार आहे तो आपल्या समोर मांडण्याची गरज नाही, कारण सारे आपण इतिहासाचे अभ्यासक आहात, लेखक आहात, इतिहासकार आहात आणि म्हणून तो 1.5-2 महिन्याचा प्रसंग असताना त्याच प्रसंगाच्या वेळेस जेव्हा अफजल खानाचं आगमन होतंय, शिवाजी महाराजांनी अफजल खानामध्ये चाललेला तो पत्रव्यवहार असतो, अशाच प्रसंगामध्ये अशा या स्थितीमध्ये पत्नीचा मृत्यू व्हावा आपल्याला, कारण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की जर ध्येयाने पिछाडलेला माणूस असेल, जिजाबाईने ठरवलेलं होतं आणि म्हणून ध्येयाने पिछाडलेला माणूस जर असेल तर तो थांबत नाही. तुम्हाला सर्वसुख कल्पना आहे की 1935 ला 27 मे 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं रमाईचं निधन झालं. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबले नाही. वयाच्या 16 वर्षापर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना स्त्रीचा आधार नव्हता. वय म्हणजे 1935 ते त्यानंतर पुढील 16 वर्षापर्यंत मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थांबलेले दिसतात. म्हणून कोणताही करता सुधारक हा आपल्याला थांबलेला दिसत नाही आणि म्हणून सईबाईचा मृत्यू झाला तर सईबाईचा मृत्यू झाला तरी शिवाजी महाराज थांबले नाहीत आणि शिवाजी महाराज यावेळेस सुद्धा तत्कालीन समाजाची खऱ्या अर्थाने मानसिकता ओळखण्याचं काम आणि लोकांच्या मनावर त्या मानसिकतेचा उपयोग आपल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये करून घेण्याचं कार्य जिजाबाईने शिवाजीच्या मनावर बिंबवलेलं आपल्याला दिसून येते की ते म्हणजे जेव्हा अफजल खानाच्या पाठीमागे संपूर्ण शिवाजी महाराजाचे सवंगडी, सोबती, सरदार किंवा कुंपणावरचे जे काही पाटील देशमुख होते, जे शिवाजी महाराजाला जुमानत होते, ते शिवाजी महाराजाला सोडून अफजल खानाकडे जायला लागले, तेव्हा जिजाबाईने हे त्या ठिकाणी त्या लोकांसमोर पटवून दिलं, अरे घाबरू नका मित्रांनो, बंधूंनो घाबरू नका, कारण रात्री शिवाजी महाराजांच्या स्वप्नामध्ये आई भवानी जगदंबा आली. काळानुसार देवतेचं फॅड असते. आज आमच्या विदर्भामध्ये गजानन महाराजचं मोठं फॅड आहे. काळानुसार देवता बदलत असतात, त्याप्रमाणे तत्कालीन काळात सुद्धा आई भवानीचं फॅड मोठ्या प्रमाणात होतं. जसं हिरोचं फॅड असते त्याप्रमाणे देवतांचं फॅड असते. काळानुसार देवतांचं वलय बदलत असते. हे आपण इतिहासाचे जाणकार असल्यामुळे प्राचीन काळापासून देवता कसं बदलत गेल्या ते संपूर्ण आपल्याला माहित आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा त्या आई भवानी जगदंबेचं तत्कालीन काळात अतिशय प्रस्त असल्यामुळे जिजाबाईने लोकांच्या लक्षात आणून दिलं. जी तलवार कधी लोकांनी बघितली नाही, जी दुधारी तलवार होती, आपल्याला माहित आहे की जी तलवार आता सध्या कुठे आहे, आपल्याला त्याच्या खोलात जायचं नाही, मात्र तरीही ती लोकांच्या मनावर बिंबवली. जे लोक अवसान गळून खाली बसलेले होते, अतिशय हरलेल्या अवस्थेत होते, त्या लोकांमध्ये खऱ्या अर्थाने स्फूर्ती निर्माण करण्याचं काम जिजाबाईने.
एका एका व्यक्तीच्या शरीरामध्ये 10 व्यक्तीचं बळ यावं अशा पद्धतीची गर्जना त्या दरबारामध्ये झाली. आणि त्यानंतर आपण बघतो की 10 नोव्हेंबर 1659 चा तो प्रसंग शिवाजी महाराजांनी आपल्याकडे वळवून घेतला आणि अफजल खानाचा वध केला. या संपूर्ण परिस्थितीमध्ये संपूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम, कारण शिवाजी महाराजांचे तेव्हाचे मार्गदर्शक आपल्याला दिसत नाही. शिवाजी महाराजांचे तेव्हा काही राजकीय गुरु दिसत नाहीत. जसे आता आपल्याला माहित आहे की भारताच्या या स्वातंत्र्याच्या चळवळीत असेल किंवा इतर कालखंडामध्ये असतील तर प्रत्येकाचे राजकीय गुरु असतात. मात्र कोणताही राजकीय गुरु त्यांचा दिसत नाही. त्यांची राजकीय गुरु म्हणजे त्यांची आई होती. या अफजल खानाच्या प्रसंगामध्ये संपूर्ण राज्यकारभार सांभाळण्याचं काम, लोकांना सांभाळण्याचं काम कोण जर केलं असेल तर जिजाबाईने केलं. आणि म्हणून हा प्रसंग खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात या प्रसंगामध्ये यशस्वीता मिळवून देण्याचं काम जिजाबाईने केलेलं दिसून येते. हा दृष्टिकोन खऱ्या अर्थाने इतिहासकारांनी अद्यापपर्यंत मांडलेला आपल्याला दिसत नाही. त्यानंतर जर प्रसंग जर बघितला आपण तर सर्वात मोठा प्रसंग शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सिद्धी-जोरचा प्रसंग आहे, जो 4 महिने 11 दिवस पन्हाळा किल्ल्याला या सिद्धी-जोरने वेढा दिला होता, ज्या पन्हाळ्या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले होते. शाहिस्ते खान छातीवर येऊन बसलेला आहे, महाराष्ट्रामध्ये खान मारून बसलेला आहे. अशा अवस्थेमध्ये ह्या पन्हाळा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज अडकलेले आहेत. तर त्या 4 महिने 11 दिवसात संपूर्ण राज्यकारभार सांभाळण्याचं काम जिजाबाईने केलं. एवढंच नव्हे तर मराठा सरदार शिवाजी महाराजाला या पन्हाळा किल्ल्यातून सोडून आणत नाहीत. या प्रसंगाला सामोरे जात नाही हे बघून स्वतः हेनरी ऑक्झॅंडरच्या पत्रव्यवहारामध्ये स्पष्टपणे दिसून येते की जिजाबाईने तलवार हातात घेऊन घोड्यावर बसली आणि नेताजी पालकरांच्या समोर बांगड्या फेकल्या. अरे तुम्ही बांगड्या घाला, शिवबा अडकलेला आहे, हिंदवी स्वराज्य अडचणीत आलेला आहे, हे निर्मितीचं कार्य अडचणीत आलेलं आहे. आणि म्हणून मी आता शिवाजी महाराजाला सोडून आणते. तेव्हा सर्व लोक जिजाबाईच्या घोड्याच्या समोर अडकले, सर्व नतमस्तक झाले. आणि त्यानंतर माहित आहे तुम्हाला का 13 जुलै 1660 अमावस्येच्या रात्री धो पडणारा पाऊस त्याचा फायदा घेऊन खऱ्या अर्थाने तिथेही शिवाजी महाराजांनी जे काही राजकारण केलं असेल त्या सिद्धी-जोरशी आपल्या वडिलांच्या माध्यमातून शहाजी, कारण दोघेही मित्र होते, संधान साधलं असेल आणि त्या माध्यमातून सुटका करून घेतली, तो भाग वेगळा. मात्र जिजाबाईने खऱ्या अर्थाने लोकांमध्ये बळ निर्माण करून देण्याचं कार्य आणि त्या ठिकाणी एक विचार पेरण्याचं कार्य हे जिजाबाईचा खलिता होता. तो खलिता म्हणजे असा की शिवाजी महाराज सिद्धी-जोरला आता शरण येणार आहे आणि त्यामुळे सिद्धी-जोरचं सैन्य तो वेळा सैल झाला, ते बेसावत झालं. आणि या बेसावतेचा खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल तर फायदा शिवाजी महाराजांनी घेतला आणि आपली सुटका करून. या सुटकेमध्ये जिजाबाईचं मोठं योगदान आहे, राज्य कारभार सांभाळण्याचं फार मोठं योगदान आहे. हे इतिहासकारांनी मांडलेलं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने जिजाबाईचं कार्य जर पुढे आणायचं असेल तर इतिहासाची पुनर्मांडणी जे मराठा महासंघाचे माणसं म्हणतात, मंडळी म्हणतात की करणं गरजेचं आहे, ते खरं आहे. आणि म्हणून या प्रसंगामध्ये सुद्धा जिजाबाईचं योगदान हे अतिशय महत्वपूर्ण राहिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहित असेल सर्वांना की शाहिस्ते खानाची स्वारी असेल, पुरंदरचा तह असेल, पुरंदरच्या तहाच्या वेळेस सुद्धा मला सांगा शिवबांचं बालपण हे लालमहालामध्ये गेलं. आपल्याला बालपणीचे प्रसंग, दुःखाचे प्रसंग आठवतात, आनंदाचे प्रसंग आठवतात, किंवा आपल्याला मामाच्या गावचे प्रसंग लहानपणचे आठवतात. आताचं मामाचं गावच बंद झालेलं आहे. हे प्रसंग आपल्याला आठवतात. याच वेळी हे शिवाजी महाराजांचं बालपण लाल महालामध्ये गेलं होतं. त्या लाल महालावरील छापा याचं संपूर्ण ज्या पद्धतीने आपण बघतोय आता आपण की ज्या पद्धतीने व्यूहरचना रचल्या जातात, मांडणी केल्या जातात, एखादा कार्य करत असताना त्याचा आराखडा तयार केला जातो. जसं आपण संशोधन करत असताना त्या संशोधनाचा आराखडा आपण तयार करतो, ज्याला आपण सिनॉप्सिस म्हणतो. त्या पद्धतीचा या छाप्याचा आराखडा सुद्धा जिजाबाईने करून दिला. जिजाबाईने सांगितलं की हा अशा पद्धतीचा लाल महाल आहे, या ठिकाणी दार आहे, त्या ठिकाणी खिडकी आहे, इथून प्रवेश आहे, हे पुण्याचं गेट आहे, या ठिकाणी मोगलांचं सैन्य तैनातीच आहे. अशा पद्धतीचा हा इथून इथपर्यंत प्रदेश इतका किलोमीटर आहे, इतकं अंतर कापण्यासाठी इतका वेळ लागतो. त्या सर्व बारीक सारीक बाबींचं निरीक्षण जिजाबाईचं होतं आणि ते शिवाजी समोर मांडण्याचं काम जिजाबाईने केलेलं. आणि म्हणून जिजाबाईने नंतर त्याची व्यूहरचना आखून दिल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराज या
लाल मालावर छापा घालण्याकरिता गेलेले आपल्याला दिसून येतात. 5 एप्रिल 1663 त्यांनी लाल मालावर छापा घातला. त्याच्या पूर्वी आपल्याला माहित असेल फिरोंगजी नसाळा याने चाकणचा किल्ला जो लढवला, 25 दिवस जो किल्ला लढवला, त्याचबरोबर जिजाबाईने जेव्हा शिवाजी महाराज या पुण्याकडे निघाले, लाल मालावर छापा घालण्याकरिता निघाले, त्यावेळेस मोगली सैन्यावर खऱ्या अर्थाने मोगली प्रदेशावर हल्ले करण्याचं काम जिजाबाईने केलं. जिजाबाईच्या मार्गदर्शनात झालं. राज्य सांभाळण्याचं काम झालं. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे का त्याच काळामध्ये मोगलांचा बराचसा प्रदेश जिजाबाईने घेतला, जेणेकरून मोगली सरदार म्हणजे शाहिस्ते खान मातब्बर सरदार होता, या मातब्बर सरदाराचं लक्ष विचलित व्हावं आणि म्हणून लक्ष विचलित करण्याकरिता जिजाबाईची ती दृष्टी होती. जिजाबाईने सासवडचा प्रदेश असेल, त्यानंतर त्याच्या बाजूचा प्रदेश असेल, हा प्रदेश सुद्धा मिळवण्याकरिता आपलं सैन्य पाठवलेलं आपल्याला दिसतं. याचबरोबर आपल्या सरदारांना, सेनापतीला विविध स्वाऱ्यांवर पाठवण्याचं, मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा जिजाबाईने या काळात केलेलं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला विसरता येत. हिंदवी स्वराज्याचा इतिहास मांडत असताना ह्या गोष्टी खऱ्या अर्थाने सोडलेल्या आहेत. आणि म्हणून या संपूर्ण बारीक तपशिलांचा विचार करून परत हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचं कार्य किंवा हे प्रसंग मांडण्याचं काम आपल्या नवसंशोधकांना आणि इतिहासकारांना करण्याचं आपल्याला करावायचं. त्यानंतर जर आपण बघितलं असेल की पुरंदरच्या तहामध्ये सुद्धा की शिवाजी महाराज बिलकुलही नतमस्तक व्हायला, मिर्झाराजे जयसिंहासोबत व्हायला तयार नव्हते. मात्र तरीही जिजाबाईने तो प्रसंग आपला संपूर्ण प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांनी शिवाजी समोर याची मांडणी केली की शिवबा आपण मागं आलेलं बरं, कारण हा सुद्धा हिंदूच आहे. आपण आपल्या पद्धतीनं आतापर्यंत मांडणी करत असताना, आपण आपल्या समोर माणसांचं बळ निर्माण करत असताना ही माणसांसमोर, हिंदूंसमोर आपण मांडणी केली की हिंदूंचं स्वतंत्र राज्य असावं. विजयनगरच्या राज्यानंतर हिंदूंचं स्वतंत्र राज्य असं निर्माण झालं नाही आणि म्हणून ते राज्य निर्माण करण्याचं काम आपण करत आहे. त्याकरिता सर्व हिंदूंनी एक संघटित होऊन एकत्र लढलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार मांडून आपण खऱ्या अर्थाने लोकांना आपल्या पाठीशी उभं केलेलं आहे. आपलं सैन्य आपण उभं केलेलं आहे. मात्र आता शत्रू आपलाच आहे. आपण काय म्हणणार? आणि म्हणून आपण 4 पावले मागे आलेलं बरं. आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं असेल की तो जो पुरंदरचा तह झाला, ज्या तहामध्ये 12 जून 1665 ला जो तह झाला, त्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने शरणागती पत्करली. या शरणागतीमध्ये या तहामध्ये एका अटीवर शिवाजी महाराज बिलकुल बाणावयास तयार नव्हते, तटस्थ होते. ती अट खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या मनामध्ये गळी उतरवण्याचं काम जिजाबाईंनी केलं, ते म्हणजे त्यांचा पुत्र संभाजी महाराजांना 5000 मनसबदारी देण्याचं काम. अरे शिवबा, तुला मनसबदारी घ्यायची नाही, तुझ्या पुत्राला मनसबदारी दे. शत्रू मोठा असेल तर आपलं कार्य थांबायला नको, आपण 4 पावलं मागे आलेलं बरं. आणि म्हणून संभाजी महाराजाला मनसबदारी देण्याकरिता जिजाबाईनं शिवाजी बरोबर त्या ठिकाणी पाठवलं. आणि त्यानुसार नंतर बघितलं असेल की त्या तहामध्ये 12 जून 1665च्या तहामध्ये आपल्याला ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये हा प्रसंग दिसतो. अशा पद्धतीचं प्रत्येक वळणावर शिवाजी महाराजाला मार्गदर्शन करण्याचं काम जिजाबाईने केलं. आग्र्याच्या वेळेस सुद्धा तेच आहे. आग्र्यावरून शिवाजी महाराजांनी सुटका करून घेतली, हा भाग सर्वश्रुत आहे. परंतु त्या काळात हे हिंदवी स्वराज्य म्हणजे विचार करा, लॉकडाऊनच्या काळात आता काय स्थिती आहे, आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थ्याची काय स्थिती आहे, अतिशय भयावह स्थिती आहे. विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये आहेत, पालक सुद्धा संभ्रमावस्थेमध्ये आहेत. परीक्षा होतात की काय, अभ्यास करायचं की थांबायचं, प्राध्यापक सुद्धा अडचणीत आहे. कोरोनोत्तर जगाची मांडणी करता अशा पद्धतीचे मोठ्या प्रमाणात वेबिनार खऱ्या अर्थाने होत आहेत. म्हणजे पुढील प्रसंगावर मात या प्रसंगावर मात करण्यासाठी हे सारे वेबिनार, ह्या साऱ्या गोष्टी सुरू आहेत. त्याच काळामध्ये विचार करा की शिवाजी महाराज आग्र्याच्या या कैदेत असताना या हिंदवी स्वराज्याचं काय झालं असते. तेव्हा काही लोकशाही होती. पंतप्रधान फॉरेनला गेल्यानंतर भारताची जबाबदारी कोणाकडे सोपवून द्यायची आणि कार्यकाळ कामकाज सुरू राहायचं. गावातील सरपंच रजेवर गेला म्हणजे उपसरपंच सांभाळतो, असं काही तरतूद होती का? कारण हिंदवी स्वराज्याची स्थापनाच व्हायची होती, स्वराज्याभिषेक व्हायचा होता.
त्या शिवाजी महाराजांच्या कार्याला अधिष्ठान प्राप्त व्हायचं. मात्र तर विचार करा की संपूर्ण विस्कटलेल्या अवस्थेमध्ये कुठेही एक संघ बांधलेलं नव्हतं. संपूर्ण प्रक्रिया सुरू होती. त्यामध्येही शिवाजी महाराज फार मोठ्या कुटुंबाचा, शिवाजी महाराजांना वारसा नव्हता आणि म्हणून फार मोठा वारसा नसलेल्या कुटुंबातून आलेल्या शिवाजी महाराजांना लोक जुमानत नव्हते. मात्र या सर्व लोकांना एक संघ संघटित बांधून ठेवण्याचं काम त्या तत्कालीन कालखंडामध्ये जिजाबाईने केलेलं आपल्याला दिसतं. 4 महिने याही काळामध्ये जिजाबाईने राज्य सांभाळलेलं आपल्याला. आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रसंग जो इंद्रिय अब्जंडनच्या पत्रव्यवहारामधून आपल्याला स्पष्टपणे दिसतो, तो प्रसंग खऱ्या अर्थाने जिजाबाईचा जर बघितला आपण तर जिजाबाईचं कार्य कर्तृत्व अतिशय श्रेष्ठ दर्जाचं होतं हे स्पष्ट. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना कल्पना आहे, ही सांगण्याची गरज नाही की सर्व लोकांना राज्याभिषेकाला बोलवलं. या राज्याभिषेकाला ब्रिटिशांचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये हेनरी ऑक्झंडन ज्याचा पत्रव्यवहार प्रकाशित झालेला आहे, त्यानं स्वतःहून त्याच्या मृत्यूनंतर काही कुटुंबियांनी, त्याच्या कुटुंबाच्या लोकांनी आणि ब्रिटिशांनी त्याचा पत्रव्यवहार प्रकाशित केलेला आहे. त्याच्या पत्रव्यवहारामध्ये स्पष्टपणे दिसतो का तो म्हणतो, मी 19 मे 1674 रायगडाच्या पायथ्याशी गेलो. जिजाबाई म्हातारी झाली असल्यामुळे ते रायगडावर चढू शकत होते, म्हणून रायगडाच्या पायथ्याशी आज बघितलं असेल पाचाळ नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी जिजाबाईच्या वाड्याचे भग्नावशेष आपल्याला दिसतात. त्या ठिकाणी जिजाबाईचं मुक्काम. शिवाजी महाराज तत्कालीन पद्धतीप्रमाणे देवतेला मंदिरावर जाऊन मंदिरांची डागडुजी करणे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सोन्याची छत्री वगैरे हे सारे प्रसंग त्यावेळेस या 6 जून 1674 राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. शिवाजी महाराज पत्नीसह मुलासहित तिकडे धार्मिक कार्यासाठी बाहेर पडलेले आहेत. अशा स्थितीमध्ये हेनरी ऑक्झंडन आपल्या काही सैन्यानिशी त्या ठिकाणी येतो आणि जिजाबाईला भेटतो, सांगतोय मला रायगडावर जायचं आहे, मी राज्याभिषेकाचं मला निमंत्रण आलेलं आहे, मला जाऊ द्या. जिजाबाई त्या ठिकाणी हेनरी ऑक्झंडनला थांबवतो, त्याला जाऊ देते. तो पहिल्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतो की ही किती रानटी बाई आहे, अज्ञानी बाई आहे की ज्या साम्राज्याचा अस्त कुठे होत नाही इतकं मोठं साम्राज्य ब्रिटिशांचं आहे आणि त्या साम्राज्याचा प्रतिनिधी मी या ठिकाणी या राज्याभिषेकाला उपस्थित आहे, जात आहे आणि ही मला थांबवत आहे. हिला कल्पना आहे काय करत आहे. हे पहिल्या पत्रामध्ये तो आपलं अशा पद्धतीची मांडणी करतो. मात्र जिजाबाई त्याला जाऊ देत नाही. जिजाबाई आपल्या सेनापतीला आणि सैनिकांना सांगते की यांना इथंच थांबवा. त्यांचा आदर सत्कार आपल्या मराठी माणसाप्रमाणे तिने आवंचार पावंचार त्या ठिकाणी केलेला दिसून येतो. मात्र त्यानंतर शिवाजी महाराज आल्यानंतर शिवाजी महाराजाला सांगतात की या ठिकाणी हे हेनरी ऑक्झंडन आपले काही सैनिक घेऊन याला उपस्थित राहण्याकरिता आलेले आहेत. तेव्हा शिवाजी महाराजांची त्यांचा जेव्हा संवाद होतोय तेव्हा हेनरी ऑक्झंडन सांगतोय आणि हेनरी ऑक्झंडन नाराजीच्या सुरात सांगतोय शिवाजी महाराजाला, ही कोण आहे, ही किती गावंडळ बाई आहे, ही मला थांबवत आहे. तेव्हा शिवाजी महाराज मोठ्या उदारतेने सांगतात आणि मग अशा पद्धतीचं तेव्हा स्पष्टपणे सांगतात. जिजाबाई त्या ठिकाणी स्पष्ट करते, त्या पत्रव्यवहारामध्ये मांडणी केलेली आहे का शिवबा हे परकीय आहे, मी यांना जाऊ दिलं नाही. तुझा जो आता 6 जून 1674चा तुझा जो प्रसंग आहे राज्याभिषेकाचा, त्याच्या पूर्वीच मी जर यांना वर जाऊ दिलं तर हे हितशत्रूची चाचपडणी करतील आणि आपल्याला जो राज्याभिषेक करायचा आहे त्याच्या पूर्वीच तो प्रसंग एखाद्या वेळी अडचणीत येऊ शकतो आणि म्हणून मी जाऊ दिलं नाही. शिवबा मी चुकीचं तर केलं नाही. हे सुद्धा हेनरी ऑक्झंडनच्या पत्र व्यवहारामध्ये स्पष्टपणे दिसते. म्हणजे खऱ्या अर्थाने जिजाबाईची दूरदृष्टी किती होती. एखादी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय की जिजाबाईने एखाद्या जसा कुंभार मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार देतो आणि त्या भांड्याला आकार देतो, मातीच्या गोळ्याला आकार देऊन आपल्या डोक्यामध्ये जे काही भांड असेल तसं तयार करतो, त्या पद्धतीचं जिजाबाईने आपल्याला सुरुवातपासून तर शेवटपर्यंत साकारलेलं दिसतं. आणि मग राज्याभिषेक होतं हे सर्वांना कल्पना आहे. राज्याभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसांमध्ये म्हणजे जसं काही एखाद्याचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे त्या पद्धतीचं राज्याभिषेक झाल्यानंतर 11 दिवसानंतरच जिजाबाईचा मृत्यू होतो. बघा
आणि त्यानंतर जर बघितलं असेल आपण तर काही दिवसातच अष्टप्रधान मंडळामध्ये वाद सुरू होतात, संघर्ष सुरू होतात, कुटुंबामध्ये जर अंतर्गत कलह सुरू होतो, पत्नी सोयराबाई हवी ठरते, संभाजी महाराजाला बदनाम केल्या जाते, संभाजी महाराजाला कैद केल्या जाते. संभाजी महाराजावर अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर ओमराज गजबे सर आहेत, त्यांनी संभाजी महाराजाची युद्धनीती यावर अतिशय चांगलं लिखाण केलेलं आहे, त्यावर प्रबंध त्यांनी सादर केलेला आहे आणि आचार्य पदवी मिळवलेली आहे. तो संभाजी महाराजाला बदनाम करण्याचं काम, कैदेत टाकण्याचं कार्य होतं. म्हणजे जिजाबाई जोपर्यंत होती 1674 पर्यंत असा कोणताही प्रसंग समोर आलेला दिसत नाही. मात्र त्याच्या जिजाबाईच्या मृत्यूनंतर हे सारे प्रसंग उद्भवतात. याचं मूळ कारण काय असेल तर खऱ्या अर्थाने स्वराज्याला एक संघ, लोकांना संघटित करून एका माळेमध्ये बांधून ठेवण्याचं काम, वेळोवेळी शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्याचं काम, राज्यकारभार चालवण्याचं काम कोणी केलं असेल तर जिजाबाईने केलं होतं. हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. शिवाजी महाराजाला 8 अपत्य होते, 6 मुली 2 मुलं. आज तुम्हाला कल्पना असेल की तेव्हाचे सरदार, सामंत, सेनापती, आजचे मंत्री, फक्त नाव बदललेलं आहे, स्वरूप सारखंच आहे. आणि म्हणून मग तुम्ही जर बघितलं असेल मुलाचा मुलीचा विवाहाचा प्रसंग असेल तर बरोबरीचा माणूस बघितला जातो, त्या पद्धतीनं मुला मुलीचा विवाह लावला जातो. मात्र जिजाबाईंना आपल्या 6 नातींचं, 2 नातवांचा, 8 लोकांचा विवाह, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे हे विवाह कोणाशी लावला. 6 जावाई कुठले आणले तर अतिशय शूर पराक्रमी सरदाराच्या मुलांना किंवा सैनिकांना मुली दिल्या. विचार करा, एक राज्याचा प्रमुख, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक, अप्रतिम अशी कामगिरी करणारा, कार्यकर्तृत्ववान, मात्र मुली कोणाला दिल्या. वास्तविक पाहता स्वराज्याचा तत्कालीन मध्ययुगीन काळात आणि प्राचीन काळात आपण बघितलं आहे की साम्राज्य विस्ताराचं स्वरूप आलेला आहे विवाह. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याचे आपल्याला कल्पना माहित आहे आणि आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहित आहेत की विवाह, साम्राज्य विस्तार करण्यासाठी विवाह हे सुद्धा एक माध्यम होतं. मात्र जिजाबाईने त्या माध्यमाचा वापर केला नाही. जिजाबाईने आपलं स्वराज्य कसं एक संघ राहील, संघटित राहील, कसं साबूत राहील, आणखी अनेक काळ टिकून राहील, आणि म्हणून 6 मुली आपल्या लढवय्या सैनिकांना दिल्या आणि 2 सुना आपल्या स्वराज्यामध्ये काम करणाऱ्या माणसांच्या मुली सुना म्हणून घरी आल्या. अशा पद्धतीची जिजाबाईची ही भूमिका खऱ्या अर्थाने आपण संशोधकांनी नव्याने मांडावी. म्हणजे खऱ्या अर्थाने जिजाबाईचं योगदान समाजासमोर ही जबाबदारी आपल्यावर आहे. आज संयोजकाने मला अतिशय चांगला विषय दिला, चांगला विचार करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली की जिजाबाईचं कार्य किती ग्रेट आहे. आणि म्हणून हे सर्व प्रसंग जर आपण जर बघितले तर या सर्व प्रसंगामधून आपल्याला एकच स्पष्टपणे दिसून येते की हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये जिजाबाईचं योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीचं आजही जर बघितलं, याच्या पूर्वीचे व्याख्याते पेंडसे सर अतिशय तज्ञ व्यक्ती, ज्यांनी कोरोनोत्तर जगाच्या संदर्भामध्ये मांडणी केली. कोरोनोत्तर जगाच्या संदर्भामध्ये मांडणी करण्याचं काम सर्वप्रथम जे अत्यंत अभ्यासू होतं, ज्याला 12,000 लोकांनी आतापर्यंत ज्या व्याख्यानाचा आस्वाद घेतलेला आहे, असे आमचे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रकांत सरदार सर यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे लोकांना कोरोनोत्तर जगाची मांडणी करून दिली. आणि त्यानंतर मी पेंडसे सरांचं अतिशय महत्वपूर्ण व्याख्यान या ठिकाणी, म्हणजे या कोरोनोत्तर जगामध्ये स्त्रियांची भूमिका सुद्धा महत्वपूर्ण राहणार आहे. मला बोलायचं असं होतं का ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये जिजाबाईचं योगदान अतिशय महत्वपूर्ण राहिलेलं आहे. परत तो काटकसरीचा काळ आपल्याला, त्या काटकसरीच्या काळाला जो काळ होता त्या पद्धतीचा या काळाला सुद्धा आपल्याला सामोरं जायचं. काटकसरीचं जीवन आपल्याला जगायचं. जे काही मोठे भव्य दिव्य प्रसंग असतात, लग्न असतात, वाढदिवस असतात, साक्षगंध असतात किंवा वाढदिवस असतात, आपले परकीय पर्यटनाचे परदेशातल्या वाऱ्या असतात किंवा परराज्यामध्ये जाण्याची आपली उन्हाळा आणि हिवाळ्यामधील प्राध्यापकांची जी काही भूमिका असते, या सर्व गोष्टींना आपल्याला आळा घालायची. आणि हे सर्व कार्य आपल्याला माहित असेल की प्राध्यापक वर्षभर आपला कामात गुंतलेला असताना आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी उन्हाळा आणि दिवाळीमध्ये फॅमिलीला आनंदित ठेवण्याकरिता हे प्रसंग फेस करतोय. म्हणून स्त्रियांना हे काम करायचं आहे. त्या प्राध्यापकावर अशा पद्धतीचा भार सुद्धा येऊ नये. म्हणजे अशा पद्धतीची त्याची मानसिकता
होऊ नये याचं या मानसिकतेला धीर देण्याचं काम आणि खऱ्या अर्थाने कोरोनाोत्तर जगाच्या मांडणीसाठी स्त्रियांचं महत्वाचं काम स्त्रियांना करायचं आहे. ज्या पद्धतीचं हिंदवी स्वराज्य स्थापनेत जिजाबाईचं योगदान राहिलेलं आहे. या ठिकाणी जिजाबाईवर आणखी खूप काही बोलता येते, परंतु मला संयोजकांनी 30-40 मिनिटाची मर्यादा दिली होती, तरी 1 तास होऊन चुकलेला आहे. मला या ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर प्रफुल्ल राजूरवाडे सर आणि त्यांचे प्राचार्य कार्तिक पाटील सर यांनी हा हिंदवी स्वराज्य स्थापनेत जिजाबाईचे योगदान या विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच सर, तुम्ही जिजाबाईंचं अतिशय हुबेहूब चित्रण, जसं काय आता जिजाबाई समोर आहेत आणि त्यांनी जे जे कार्य केलेले आहे ते अतिशय सुंदर आणि सूक्ष्म पद्धतीने, की खरंच जिजाबाईंचे कार्य आपण काय म्हणतो की फक्त शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत जिजाबाईंचे कार्य आहे, परंतु ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराज संकटात होते त्या वेळेस जिजाबाईंनी फक्त राज्यकारभारच हातात घेतलेलं नाही, तर त्यांना संकटातून कशा पद्धतीने मुक्त करता येईल आणि याच्यासाठी काय भूमिका घेता येईल, मग ते घोडेस्वार असो किंवा मग ते बांगड्या फेकण्याचे काम असो किंवा मग स्वतःहून लोकांना प्रवृत्तीचे काम असो, हे सर्व तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने आणि अतिशय मांडणी इतकी सुंदर होती सर. बोलताना तुमची जी काही शैली होती ती अप्रतिम आणि अतिशय उत्तम अशी शैली होती. तुम्ही जे काही मुद्दे सांगितलेले आणि तुम्ही जी काही खंत केलेली आहे की खरंच पुरुष संस्कृती याच्यामध्ये स्त्रियांचं योगदान कुठेतरी कमी पडतं आहे किंवा मग असंही झालं असेल की बहुतेक त्यांच्या योगदान पुढे येऊ नये, परंतु आता तुम्ही जे काही सांगितलेलं की नवीन संशोधक जे काही आहेत की त्यांनी आता पुढे यावं आणि पुढे आल्यानंतर त्यांनी परत तो इतिहास लिहावा आणि त्यांचे जे काही कार्य राहिलेले आहेत किंवा काही काही मुद्दे इतिहासामध्ये येत नाही तर ते यायला पाहिजे, ही जी काही तळमळ तुम्ही सांगितलेली आहे ती पण मला योग्य वाटलेली आहे सर. आणि नक्कीच तुम्ही शेवटी एक बोलले की लॉकडाऊनच्या काळात असो किंवा इतर आता स्त्रियांवर मोठी जबाबदारी आलेली आहे, मग ती काटकसरीची असो, कुटुंबाला सांभाळण्याची असो किंवा मग भारतावर जे काही संकट आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्त्रिया आज खरंच चांगल्या पद्धतीने योगदान देत आहे. त्यांचे योगदान हे अमूल्य आताही आहे. आणि 2 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये जे काही विषय हाताळले गेलेले आहे, मग ते अर्थव्यवस्था आणि प्लस स्त्रियांचे योगदान, मग ते स्त्रिया मध्ययुगीनच्या असो किंवा मग आताचे असो, ओघळताना ते आताच्याही येतच. आणि म्हणून ह्या 2 दिवसीय राष्ट्रीय वेबिनार मध्ये हे दोघंही सत्र जे काही होते, मला तरी वाटतं आहे की वक्ते अतिशय चांगले होते. सर्वांना 2 दिवसामध्ये मेजवानी अतिशय चांगली मिळालीच असेल आणि काही त्रुटी राहिल्याही असतील तर ह्या त्रुटी आमच्या आहे आणि जे काही चांगलं आहे ते मात्र यांचं आहे. आणि असं बोलून मी आता शेवटच्या टप्प्याकडे वळते आहे, ते म्हणजे आता आभार प्रदर्शन. आणि आभार प्रदर्शनासाठी मी आता बोलवते आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे ॲक्वेक कमिटीचे कोऑर्डिनेटर, ते म्हणजे इतिहास विभागाचे कोऑर्डिनेटर आशुतोष पोपटे सर यांना मी आभार प्रदर्शनासाठी विनंती करते की त्यांनी या संपूर्ण समागराचे जे आभार प्रदर्शन आहे त्यांनी आपले आभार प्रदर्शन व्यक्त करावे. हॅलो. हा बोला सर, आवाज येतोय. Let me introduce myself first. I am Ashutosh Manohar Popte, Assistant Professor of English and IQAC Coordinator from RT College Chimur. And first of all, I would like to thank Dr. Manisha Verma ma'am for giving me this wonderful opportunity to offer vote of thanks on behalf of Department of Economics and the Department of History in this 2 days national level webinar. Friends, we are passing through a very critical phase of our life. Our nation is passing through a very critical phase, and definitely the COVID-19 pandemic situation has brought a lot of challenges for us. So it is possible that some of you may think that this webinar may be like Nero's fiddling when Rome's burning. So it is not like that. Actually,
every calamity, every catastrophe, or every situation has its own opportunities, and therefore we should be able to take opportunities. We should be able to take advantage of this type of situation as well. So this webinar, when it was organized by Department of Economics and Department of History, the same intention was in our mind that we should be able to bring greatest scholars and luminaries from different faculties, so that we should have intellectual discussion here, so that we will be able to bring out some solution to the present scenario, the present political, or what we can call present biological juncture as well. So I can say that our college was, let me first talk about our college. Our college was Rashtrakuta Tukaji College, Chimur, was first established in 1972, while our management was constituted in 1952 by the followers of Rashtrakuta Tukaji Maharaj himself, to kindle the hope of higher education among the poor and what we can say backward communities of Chimur. Chimur is also known as the land of people who sacrificed their life for the freedom of India in 1942 under the leadership of Vandaniya Rashtrakuta Tukaji Maharaj. So we are really proud that we belong to Chimur, and we are from Chimur, and Chimur has the historical greatness of becoming free for the free first in the whole history of India. So with this burden in mind, our college management, Gandhi Seva Shikshan Samiti, has also introduced postgraduate courses in 4 subjects. Actually, the reason was quite different. Most of the students belongs to Chimur are actually poor students. They could not afford higher education in metropolitan cities like Chandrapur and Nagpur. So, despite the financial difficulty, our management has introduced postgraduate courses in commerce, in Marathi, economics, and sociology as well. And we believe that our students are our biggest stakeholders, and as a part of our vision and mission, we always try to deep the value of Yahweh Jnana Sati and Nighave Seve Sati in our students. The value or the line Yahweh Jnana Sati and Nighave Seve Sati was actually taken from one of the most popular bhajans of Vandaniya Rashtrakuta Tukaji Maharaj. And that value or that line has become the vision motto statement of our college in the due course of time. And we can say with confidence that our noble alumni working in different sectors, from government to administrative bodies, or even in the Indian Armed Forces as well. So we can say that we are able to achieve that vision mission statement of our college in a very great manner as well. So we also want to tell you that our college maintained the NSS unit of 200 students and NCC unit of 52 students. And our NSS volunteer, Kumari Supriya Bhope, was given the Indira Gandhi NSS Best National Volunteer Award, while our student Praful Narule represented us in the Republic Day Parade in Delhi. So we're proud of our students, we're proud of our faculties who have been working so consistently to improve them. And we would like to also inform you that our students also represented us in number of cultural and sports competition in university as well as in state level competition as well. So instead of taking a detailed account of the achievements of my college, let me proceed to the last part of our program, vote of thanks. So first of all, I would like to offer my vote of thanks to Professor Nilkant Pense sir, head of the Department of Economics and Control of Examination, Rani Durgavati University, Jabalpur, Madhya Pradesh. Pense sir has highlighted the issue of agriculture, especially he talked about the agrarian crisis and the issues and challenges which was created by COVID-19 situation. And apart from that, he has also offered solution to that situation. So I'm really thankful to sir for his valuable views, and I believe that young researcher will be definitely
benefited from his views. Secondly, I would like to also extend my heartfelt gratitude to Dr. Santosh Bansod sir, head of the Department of History, Arts College, Badnera. Dr. Bansod sir has expressed his views on the life and struggle of Rajmata Jijau, and he has expressed his views from the point of a new historicist. I think I'm not quite sure about it, but it must be quite related to new historicism as well. So thank you very much, Dr. Santosh Bansod sir. Especially, I'm able to know about the contribution and the life struggle of Rajmata Jijau. So I'm also very fortunate to attend this webinar as well. And yes, yesterday also we have two guests, Professor Dr. Suresh Golayat sir from Department of Economics, SPDM Mahavidyalaya Shirpur, and Professor B.R. Maske, head of the Department of History, Vasantrao Naik Government College, Government Institute of Arts and Social Sciences, Nagpur. So I would like to also extend my heartfelt gratitude to these two great scholars for their valuable views in the sessions in yesterday's seminar. And I would like to also extend my thanks to Professor Dr. Manisha Verma, also from SPDM Mahavidyalaya Shirpur Dhode, for conducting wonderfully the proceeding of this program. And I would like to also express my heartfelt thanks to Dr. Dilip Teleng sir for introducing our resource person, Dr. Santosh Bansod sir, in a very powerful manner. And ultimately, I would like to thank the president of Gandhi Seva Shikshan Samiti, Dr. Deepak Yavle sir, our inspiration, our principal, Professor K.R. Patil sir, who has been with us at every stage. And because without his motivation or without his encouragement, we could not be able to achieve what we have achieved today. And I would like to also express my sincere thanks to all the staff members of the teaching and non-teaching fraternity of Rashtrapati Tukaji College, Chimur, all those participants, research scholars, and greatest person who are present in this seminar. And I have a very important announcement for you that our college is also going to organize a national level webinar. Our college is also going to organize a national level webinar on Rashtrapati Tukaji Maharaj Kartrutva Ani Karya. So you can send your paper up to 12th June, and your paper will be published in the Ajanta multidisciplinary peer-reviewed journal. So thank you very much for providing me this opportunity. I think I have completed my vote of thanks within the time limit. Thank you very much, Manisha Verma ma'am. Thank you very much, Dr. Rahandala sir. Thank you. Over, ma'am. Hello. 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 Thank you, sir. Yes, sir. Hello.